अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, दत्त दत्त. गुरुवार आहे, थोडं द्रुतगतीमध्ये दत्तभावानी म्हणूया. जय योगीश्वर दत्त दयाळ, तुझ एक जगमा प्रतिपाळ. अत्र नसूया करी निमित, प्रगट्यो जग कारण निश्चित. ब्रह्मा हरिहरनो अवतार, शरणागत नो तारणहार. अंतर्यामी सच्चित सुख बहार, सद्गुरु द्विभुज सुमुख. झोळी अन्नपूर्णा करमाय, शांती कमंडल कर सोहाय. ख्याय चतुर्भुज षडभुज सार, अनंत बाहू तू निर्धार. आव्यो शरणे बाळ अजाण, उठ दिगंबर चाल्या प्राण. सुणी अर्जुन के रोसाद, रिज्झो पूर्वे तू साक्षात. दिद्धी रिद्धी सिद्धी अपार, अंते मुक्ती महापदसार. की धोआ जे केम विलंब, तुझ विण मुझने ना आलंब. विष्णु शर्म द्विजतार्यो एम, जम्यो श्राद्धमा देखी प्रेम. जंभ दैत्य ती त्रास्या देव, किधी मेहरते त्यात तखेव. विस्तारी माया दितिसूत, इंद्र करे हाणाव्यो तूर्त. एवी लीला कैकै शर्व, किधी वर्णवे कोते सर्व. दोड्यो आयु सुतने काम, किधो एने ते निष्काम. बोध्याय दुने परशुराम, साध्य देव प्रल्हाद अकाम. एवी तारी कृपा अगाध, केम सुणे ना मारो साध. दूड अंत ना देख अनंत, मा कर अधवच शिशुनो अंत. जोई द्विज स्त्री केरो स्नेह, थयो पुत्र तू निस्संदेह. स्मर्तृगामी कलितार कृपाळ, तार्यो धोबी छेक गमार. पेट पीडथी तार्यो विप्र, ब्राह्मण शेठ उगार्यो क्षिप्र. करे के मना मारी भार, जोवाणी गम एक जवार. शुष्क काष्ठने आण्या पत्र, थयो केम उदासीन अत्र. जर्जर बंध्या केरा स्वप्न, कर्या सफळते सुतना कृत्स्न. करी दूर ब्राह्मणनो कोड, कीधा पूर्ण एना कोड. बंध्या भय सदुझवी देव, हरियू दारिद्र्य ते ततखेव. झालर खाई रिज्झो एम, दिधो सुवर्ण घट सप्रेम. ब्राह्मण स्त्री नो मृत भरतार, किधो सजीवन ते निर्धार. पिशाच्य पीडा कीधी दूर, विप्रपुत्र उठा अड्यो शूर. हरी विप्रमद अंत्यजहात, रक्षो भक्त त्रिविक्रमतात. निमेष मात्रे तंतुक एक, पहुँचाड्यो श्री शैले देगे. की साथे आठ स्वरूप, धरी देव बहुरूप अरूप. संतोषा निज भक्त सुजात, आपी परचाओ साक्षात. यवन राजनी टाळी पीड, जात पातनी तनेन चीड. रामकृष्ण रूपे तेम, कीधी लीला कैतेम. तार्या पत्थर गणिका व्याध, पशुपंखीपण तुजने साध. अधम उदाहरण तारू नाम, गाता सरेन शाशा कामा. धिव्याधी उपाधी सर्व, टळे स्मरण मात्र थी शर्व. मूठ चोटना लागे जाण, पामे नर स्मरणे निर्वाण. डाकण शाकण भैसासूर, भूत पिशाच्यो जंद असुर. नासे मुठी दैनय तूर्त, दत्तधून सांभळता मूर्त. करी धूप गाये जे एम, दत्त बावनी आस प्रेम. सुधरे तेना बन्ने लोक, रहे न तेने क्याय शोक. दासी सिद्धी तेनी थाय, दुःख दारिद्र्य तेना जाय. बावन गुरुवारे नितनेम, करे पाठ बावन सप्रेम. यथावकाशे नित्य नियम, तेने कधी न दंडेयम. अनेक रूपे एज अभंग, भजता नडेन माया रंग. सहस्रनामे नामी एक, दत्त दिगंबर असंग छेक. बंधू तुझने वारंवार, वेदश्वास तारा निर्धार. थाके वर्ण बताजा शेष, कोण रांक हु बहुकृत वेश. अनुभव तृप्ती नो उद्गार, सुणी हशे ते खाशे मार. तपसी तत्वमसी ए देव, बोलो जय जय श्री गुरुदेव. बोलो जय जय श्री गुरुदेव. बोलो जय जय श्री गुरुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. जय जय रघुवीर समर्थ. छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति संभाजी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, दत्त दत्त. श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवरती आत्ता उपस्थित असलेल्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना आणि उद्या हा यूट्यूबवरती व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना, सद्भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आज गुरुवार आहे, म्हणून आजच्या निरूपणाची सुरुवात किंवा आजच्या सुखसंवाद या उपक्रमाच्या
या स्वरूपात आपण केले प्रार्थना. आजच्या दिवशी तारखेप्रमाणे जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर अद्वितीय असा पराक्रम ज्यांनी केला आणि आर्यावर्तामध्ये हिंदुस्थानामध्ये ज्यांचं नाव यावच्चंद्र दिवाकरव असं लिहिलं जाईल किंवा ज्यांचं नाव आपण अतिशय श्रद्धेनं घेतो अशा छत्रपती संभाजी महाराजांची आज तारखेप्रमाणे जयंती आहे. तर माझा अतिशय जिव्हाळ्याचा आणि अतिशय श्रद्धेचा असा विषय आहे की छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचं उच्चारण केल्याशिवाय कुठल्याही कीर्तनकाराने कीर्तन करू नये निश्चितपणानं. म्हणजे हे गेल्या कीर्तन करायला लागल्यापासून गेल्या 5-7 वर्षामध्ये हा एक नियमच केलेला आहे की अगदी दत्तकथा असेल, कुठे निरूपण असेल, कुठे साधं प्रवचन असेल, कुठे घरगुती स्वरूपात काही बोलणं असेल, कधी कीर्तन असेल, प्रवचन असेल, पण त्या भजनामध्ये, कीर्तनामध्ये, उपासनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि छत्रपती संभाजी महाराज की जय असा जय जयकार केल्याशिवाय त्याची पूर्णताच होऊ शकत नाही. याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे त्याच्यावर जेव्हा आपण विचार करू शांतपणे तेव्हा आपल्या लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे जर झाले नसते आणि त्यांनी जो दिग्विजय केला, त्यांनी जो अद्वितीय असा पराक्रम केला आणि जर त्यांच्यासारख्या या 2 महान विभूती जर झाल्या नसत्या, आपण ब्राह्मण क्षत्रिय अजून चातुर्वर्ण्यामध्येच जाती पंथामध्येच भेद मानण्यात महाराष्ट्र अजून कितीही जरी पुढारलेला आणि पुरोगामी विचाराचा म्हणून चर्चा नुसत्या शाब्दिक वल्गना करीत असला तरी प्रत्यक्षामध्ये आपण अजून खूप जातीपातीमध्ये, संतांना सुद्धा जातीपातीमध्ये, हे ज्ञानेश्वर अमुक आहेत, ते एकनाथ अमुक आहेत, ते अमके अमुक आहेत, ते तमके तमुक आहेत, इतके आपण संकुचित आहोत. म्हणून शिवराय आणि संभाजी महाराज हे जर झाले नसते तर आपली काही धडगत नव्हती. आपण हे मुक्तपणे कीर्तन करू शकलो नसतो, आपण एक प्रवचन करू शकलो नसतो, कीर्तन करू शकलो नसतो, भजन करू शकलो नसतो, हिंदू म्हणून घेता आलं नसतं आपल्याला. आणि त्यांचे हे आपल्यावरती खूप मोठे थोर असे उपकार आहेत. धर्मासाठी 1 महिना जो माणूस संपूर्ण फाल्गुन मास बलिदान मास म्हणून पाळला जातो, पायात चप्पल नाही, गोडधोड खायचं नाही, आपला हिंदू धर्माचा राजा त्याचे हाल हाल करून त्या औरंगजेबानं मारलं, म्हणून अख्खा फाल्गुन महिना हा बलिदान मास म्हणून तापलेल्या सळया अशा डोळ्यामध्ये खुपसल्या. आता मुसलमान होशील का, आता मुसलमान होशील का, यवन होशील का, नाही मी मरीन पण माझा हिंदू धर्म सोडणार नाही. काय टोकाचा निग्रह असेल. आणि त्या लोकांचं स्मरण या भूमिकेतनं आजच्या दिवशी, तसं तर केवळ संभाजी हा विषय खूप बोलण्यासारखा आहे, छत्रपती संभाजी महाराजांविषयी बोलावं तितकं कमी आहे. एवढंच म्हणतो अंतःकरणपूर्वक आपण सगळे मिळून छत्रपती शिवरायांच्या चरणी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक साष्टांग दंडवत प्रणिपात करूया की तुम्ही होतात म्हणून आज आम्ही आहोत. एवढीच कृतज्ञता आजच्या दिनविशेषामध्ये इंग्रजी तारखेनुसार संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने करूया. आजच्या दिवसाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की तसं पाहिलं तर 2 तिथ्या अशा एकत्र चालू आहेत. त्यामुळे आज तशी चतुर्दशी, आज तसं विचार केला तर सप्तमी युक्त अष्टमी आहे, पण कालाष्टमी म्हणून ज्याला म्हणतात ती आजच्या दिवशी आहे. आणि उद्या अष्टमी युक्त नवमी, म्हणजे ते असं एकत्र आहे. उद्या तशी तिथीने अष्टमी आणि शिवाय नंतर नवमी युक्त त्याला. पण कालाष्टमी आज असल्यामुळे प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षात येणाऱ्या अष्टमीला अनघाष्टमीचं व्रत केलं जातं, जे आज वाडीला आपल्या घरामध्ये सुद्धा प्रतिमासी होतं. प्रतिमास अष्टमीच्या दिवशी पूजा केली जाते. अनेक ठिकाणी अनघाष्टमीची पूजा होते.
खूप जणांनी प्रश्न विचारला किंवा खूप जणांचे मेसेजेस किंवा ईमेल आले होते. त्याच्यावर मी यूट्यूबचं आपलं सगळं लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा प्रॉपर शूटिंग व्यवस्थित होईल, कारण हे आत्ता आहे या स्थितीमध्ये मोबाईल समोर ठेवून, ज्याला अगदी आपल्या बोलीभाषेत ज्याला जुगाडू स्टुडिओ म्हणतात, तसं इथे कोणी समोर मोबाईल धरणारं नाही आहे. कसं तरी आपण काहीतरी मॅनेज करून काहीतरी आपण करतोय. तर अशा सगळ्या स्थितीमध्ये एकंदरीत मानसिक स्थिती, अन्य सगळ्या बाहेरच्या स्थिती सगळ्या बघता आपण छान पद्धतीने त्याची सगळी माहिती आणि त्याविषयी डिटेलमध्ये नंतर बोलूया. पण आज मी काय करणार आहे किंवा आज मी म्हणण्यापेक्षा आपण सगळ्यांनी म्हणून आज काय करायचं आहे त्याविषयी मी सांगतो. आपण आपापल्या घरात आहात. आजच्या दिवसाचा लाभ आपल्याला घडावा गुरुवारचा, म्हणून दत्तभावनी आधी म्हणून झाली. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मरण करून झालं, त्यांची जयंती तारखेप्रमाणे. आणि आज अनघाष्टमीची पूजा घरोघरी जिथे हे व्रत चालतं त्या घरात अनघाष्टमीची पूजा झालेली आहे. आता ज्यांच्या घरात पूजन ते झालेलं नसेल पण मानसिकदृष्ट्या आपण आपापल्या घरात आहात, तर आजच्या दिवशी आपण दत्त अनघ स्वामी त्यांचं स्मरण करूया, अनघा मातेचं स्मरण करूया. आणि ती जी अनघाष्टमी आहे त्या निमित्ताने अनघा मातेचं आणि दत्तगुरूंचं स्मरण करूया. एकाने मागे लिहून पाठवलं होतं की ते श्रीमदनंत श्री विभूषित सिद्धमंगल स्तोत्र म्हणा. तर मी म्हणालो होतो की योग्य दिवशी योग्य वारी म्हणेन. तर आज अनायसे अनघाष्टमी व्रत पण आहे, तर मी श्रीपाद श्रीवल्लभांचं सिद्धमंगल स्तोत्र ते सुद्धा थोड्या वेळाने म्हणतो. एकाने कोणीतरी मागे सुचवलं होतं की बुवा ते म्हणा. नक्की म्हणतो असं म्हणालो होतो. तर कधी कधी दिनविशेषाप्रमाणे म्हणता आलं नाही, विषय वेगळा होता त्यामुळे म्हणता आलं नाही, पण आजच्या दिवशी निश्चितपणानं आपण ते पुढे म्हणूया. पण हे जे अनघाष्टमीचं व्रत आहे याची ढोबळ माहिती आत्ता देतो. याच्याविषयीचा डिटेल, याच्याविषयीचा आणखीन सखोल असा संपूर्ण माहितीने युक्त असा व्हिडिओ यूट्यूबवरती आपण नंतर विवेकबुवा गोखले या यूट्यूब चॅनलवरती नंतर निवांत शूटिंग करून व्यवस्थितपणे आपण पोस्ट करूया. तो आपण नक्की पहा. तो फेसबुक पेजला पण इथं आपण नंतर पोस्ट करूया. तर हे जे व्रत आहे ते मुख्यतः मार्गशीर्ष आणि माघ महिन्याच्या कृष्ण अष्टमीला करावं असं त्याचं मूळ विधान आहे. मग असं झालं की प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला सुद्धा केलं तर काही हरकत नाही, म्हणून अनघाष्टमी. आता याचा अर्थच तुमच्या लक्षात येईल. अघ म्हणजे पाप आणि अनघ म्हणजे जी पाप नाहीशी करते आणि जी निष्पाप आहे, जिच्याकडे पापाचा एवढा सुद्धा लवलेश नाही, अनघा. अघ म्हणजे पाप, अनघा जी पापयुक्त नाही. अघ म्हणजे पाप, अनघा म्हणजे जी पापाला थाराच देत नाही, जी निष्पाप आहे, स्वतः जी निष्पाप आहे, जिच्याकडे पापाचा इतकासा सुद्धा लवलेश नाही. आणि त्याचा दुसरा अर्थ असा घेऊ शकतो की जिच्या सेवेमुळे, जिच्या पूजेमुळे व्यक्ती, साधक, उपासक, ती पूजा करणारा किंवा तो यजमान ज्याच्याकडे तो ती पूजा अर्चा करतोय, ते व्रत करतोय, तो निष्पाप होईल. परमार्थात निष्पाप होणं फार महत्वाचं आहे. एकतर एक वेगळा स्वतंत्र चर्चेचा विषय येतो की आपलं जे तत्वज्ञान आहे किंवा आपली जी आध्यात्मिक भूमिका आहे तीच मुळामध्ये दोन गोष्टींवर आधारलेली आहे. एक म्हणजे पापाची निवृत्ती व्हावी आणि सत्कर्म करून पुण्यकर्माचा संचय व्हावा. पुण्यकर्माच्या संचयानी चांगल्या चांगल्या गोष्टींचा लाभ, सत्कर्म, सुकृत त्याची जोडी आपल्या गाठीला असावी आणि पर्यायानं आपली पापाची निवृत्ती व्हावी अनेक जन्मजन्मांतरीची. अगदी साधं संध्या करायची असते ज्यावेळेला, तर सकाळची संध्या, संध्याकाळची संध्या, त्याच्यात वर्णन करताना असं म्हटलंय, ममोपात्त दुरितक्षयद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम प्रातःसंध्याम उपासिष्ये. माझ्याकडून या जन्मात नव्हे मागच्या जन्मजन्मात जी जी काही पापं घडली असतील त्या सगळ्या पापाच्या निवृत्तीसाठी ममोपात्त दुरितक्षयद्वारा, तो सगळ्या दुरिताचा क्षय व्हावा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम, आणि श्री परमेश्वराची प्रीती माझ्यावरती राहावी, त्याच्या चरणावरती माझा अखंड विश्वास राहावा, यासाठी मी प्रातःसंध्या करतो. मग संध्याकाळी तेच, यासाठी मी सायं संध्या करतो. म्हणजे पापाची निवृत्ती व्हावी, पुण्याचा संचय व्हावा, याच दोन पिलरवरती आपली सगळं तत्वज्ञान पुढे उभारलेलं आहे. त्यामुळे निष्पाप होणं हे साधकाच्या ठिकाणी, उपासकाच्या ठिकाणी, दत्तभक्ताच्या ठिकाणी अत्यावश्यक अशी भूमिका आहे. म्हणून अशी निष्पाप स्थिती जिच्या कृपेनं आपल्याला लाभते ती अनघा माता. मग त्याचं मांडणी कशी करायची? माझे मित्र कोल्हापूरचे वेदमूर्ती सुहास जोशी गुरुजी, त्यांनी त्याच्यावरती खूप छान काम करून, खूप संकलन करून
गुरुतत्व प्रकाशाच्या मार्फत त्या पोथीची निर्मिती केली आहे. आणखीन एक गोष्ट आपल्याला सांगायची म्हणजे हे जे अनघाष्टमीचं जे व्रत आहे त्याच्यामध्ये त्याची मांडणी कशी आहे, त्याच्यात दोन प्रकार आहेत बरं का. एक अनघाष्टमी व्रत पूजा ती पोथी एक मिळते, आणि एक जी पोथी आहे त्या पोथीमध्ये अनघा लक्ष्मी व्रत म्हणून आहे. पुष्कळ लोक अनघा लक्ष्मी व्रत करतात अनघाष्टमी म्हणून, तर ती गल्लत कृपा करून करू नका. अनघा लक्ष्मी व्रत म्हणून एक व्रत वेगळं केलं जातं, ते स्त्रिया करू शकतात. त्या पूजाविधी त्याच्यात पण आहे, त्याची पण पोथी वेगळी आहे गुरुतत्व प्रकाशनाची. पण अनघाष्टमी व्रत म्हणून त्याचे वेगळा कथाभाग आहे. सत्यनारायणासारख्या पूजेसारखी मांडणी आहे, मध्यभागी दत्तगुरू आहेत किंवा पादुका ठेवायच्या आहेत, उजवं पाऊल आहे त्याच्यावरती दत्तगुरू आहेत असं समजून दत्त आणि अनघ हे एकत्रूप आहेत अशा स्वरूपाची ही पूजा आहे. उजव्या पावलावरती पादुकांपैकी, हे ढोबळ सांगतोय, याच्यावर आपण नंतर निवांत बोलूया, मगाशी बोललोच. उजव्या पावलावरती कुंकुमार्चन, उजव्या पावलावरती तुळशी दलार्पण, त्याची नावं दिलेत अनघ स्वामींची. म्हणजे अनघ म्हणजे दत्त, अनघ म्हणजे दत्त, अनघ दत्त, आणि अनघा लक्ष्मी म्हणजे ती अनघा माता. काल सांगितले दासी परिश्री नमिजा पदासी. मग ती जी अनघा माता आहे तिच्याबद्दल बरेचसे संदर्भ दत्त पुराणामध्ये आलेले आहेत किंवा वेगवेगळ्या पुराणांतर्गत आलेले आहेत. तसं पाहता दत्त पुराणांमध्ये सुद्धा, दत्त महात्म्यांमध्ये सुद्धा दत्त महाराजांच्या मांडीवर त्यांची स्त्री शक्ती बसलेली असं वगैरे वर्णन आहे. मग त्यांचं लग्न झालं होतं का, मग ते असं आहे का तसं आहे का, असा त्याचा अर्थ नसून दत्तगुरूं म्हणजे जसं राम सीता, शंकर पार्वती असं म्हणतो, तसं दत्त पुराणांतर्गत किंवा दत्त महात्म्यामध्ये जिथे तिथे ब्रह्म आणि माया या स्वरूपात म्हणजे भगवान आणि त्यांची ती शक्ती या स्वरूपामध्ये अनघा मातेला पाहिलेलं आहे. एवढंच आपण आजच्या पुरतं लक्षात घेऊया. तर अनघा लक्ष्मी नावाचं एक वेगळं व्रत करता येतं स्त्रियांना. आणि अनघाष्टमी म्हणजे मार्गशीर्ष वद्यातल्या अष्टमीला, दत्त जयंतीनंतर येणाऱ्या अष्टमीला, आणि माघ महिन्यातल्या म्हणजे ज्याला दासनवमीचा उत्सव म्हणतात आपण एरवी बोलीभाषेत, ज्याला दासनवमीचा शिवरात्रीचा उत्सव सुरू होतो, तो जो वद्य पक्ष असतो माघ वद्य, त्याच्यात विशेषतः ती करावी मार्गशीर्ष वद्य अष्टमी आणि माघ अष्टमीला. मग ज्याच्याकडे ते व्रत सुरू आहे अखंड, त्याच्याकडनं ते सूत्र घ्यायचं, म्हणजे तो दोरा घ्यायचा, सूत्र म्हणजे दोरा, आणि मग आपल्याकडे ते व्रत सुरू करावं. गुरुजींना बोलवावं, त्याची मांडणी सांगितली आहे. मध्यभागी दत्तगुरूंची एखादी मूर्ती, प्रतिमा मागे एखादी ठेवून, पादुका असतील तर त्या पादुका ठेवून उजव्या पावलावरती तुलसी दलार्पण सांगितलं, आणि डाव्या पावलावरती अनघा मातेचं स्मरण करून, तिची नामावली पुस्तकामध्ये आहे त्या पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे. मग त्याची सागर संगीत पूजा आहे, संकल्प आहे, व्यवस्थित पंचामृत पूजा आहे, षोडशोपचार सगळी पूजा आहे, आणि पंचामृत वगैरे इत्यादी सगळे अभिषेक आहेत. मग त्याच्यानंतर आवरण पूजा आहे, वेगवेगळ्या पद्धतीची पूजा आहे. मग हे कुंकुमार्चनादी आहे, तुलसी दलार्पण इत्यादी आहे, प्रार्थना आहे. मग नित्याप्रमाणे जशी सत्यनारायणात 5 कथा अध्यायाची कथा असते, तशी दत्त महात्म्य आणि दत्तपुराणांतर्गत आलेली हुंडासुराची वगैरे अशा त्या गोष्टी पण त्याच्यात मांडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे असं ते पूर्णतः व्रत आहे. त्याविषयी आपण नंतर चर्चा करू. पण आज आपण मनानी का होईना अनघा मातेचं आणि अनघ दत्ताचं स्मरण करू. मी जसा शब्द दिला होता मागे, तसं आपण आपल्या घरात आत्ता बसलेले आहात, उपस्थित आहात. सगळ्यांनी फक्त आपल्या घरात ठेका धरायचा आहे, आणि माझ्या मागे ज्यांना येत असेल त्यांनी घरात म्हणायचं आहे, आणि ज्यांना येत नसेल त्यांनी नुसतं श्रवण करायचं आहे, काही हरकत नाही. आणखीन एक गोष्ट, जसं काल मी अनाऊन्स केलं होतं, जसं मी काल सांगितलं होतं की या संपूर्ण चालू असलेल्या सुखसंवाद मालेत आजचा 45वा दिवस आहे. काल 44 भाग झाले बघता बघता, आज 45वा दिवस आहे सलग. तर या 45 दिवसामध्ये जी काही पदं म्हटली जातील, तर आता कमेंटमध्ये असं मुळीच लिहू नका की हे पद इथे टाका, हे पद आम्हाला शेअर करा. आपल्या सगळ्यांच्याकडे ते आहेच, पण जी ऐकलेली नसतील अशी जी पदं असतील ती आपण ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये, जेव्हा आपला तो आपल्या सगळ्यांची नावं आमच्यापर्यंत पोचतील, तेव्हा आपण ब्रॉडकास्ट लिस्टवरती तुम्हाला सगळ्यांना PDF च्या स्वरूपात, दत्तबावन्नी असेल, आपलं सिद्धमंगल स्तोत्र असेल, घोरात कष्टोद्धरण असेल, किंवा जे जे काही आपल्याला पाहिजे असेल ते त्याच्यात आपण मागितल्यानंतर जे आमच्याकडे उपलब्ध असेल ते सगळं आपल्याला ब्रॉडकास्ट लिस्टच्या थ्रू पाठवू. पण आत्ता मध्ये आधे कुठेही डिस्टर्ब होणार नाही याची काळजी आपण सगळेजण घ्या. आता सगळे मिळून आजचा अनघाष्टमीच्या दिवशीचा पूजेचा दिवस आहे, तर आपण दत्त अनघ स्वामींना गिरनार, औदुंबर, गाणगापूर, नरसोबावाडी सगळीकडे जिथे जिथे चराचरात व्याप्त त्रिपुत्र दत्तात्रय त्यांचं अतिशय मानसिकदृष्ट्या स्मरण करू, आणि
सिद्धमंगल स्तोत्र म्हणू. हे जे स्तोत्र आहे ते अनघाष्टमीचं मंदिर पिठापूरला आहे. पिठापूरला आपण जे कोणी पिठापूरला, बहुतेक माझा असा पूर्णतः समज आहे आणि आपल्या पेजचं नावच श्रीपाद श्रीवल्लभ आहे, त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल भरभरून हे बोललंच पाहिजे दत्त संप्रदायातल्या. तर हा जो कलियुगातला जो अवतार आहे, कलौ श्रीपाद वल्लभ हा, तर श्रीपाद श्रीवल्लभांच्या पिठापूरमध्ये, पिठिकापूरमध्ये अनघा मातेचं मंदिर आहे. तिथे बरेच जण दर्शनाला मुद्दाम जातात. तर हे जे अनघाष्टमीचं व्रत आहे ते श्रीपाद श्रीवल्लभांचे पणजोबा बापनार्य नुत ते जे आहेत त्यांनी दत्त महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या तंद्रीमध्ये दत्तगुरूंचं स्मरण करता करता जे प्रगट झालं ते सिद्धमंगल स्तोत्र त्यांनी म्हटलं. आणि त्या सिद्धमंगल स्तोत्र पठणाने जणू काही आपण सहस्रावधी ब्राह्मण भोजनाचं पुण्यसुद्धा तुम्हाला केवळ सिद्धमंगल स्तोत्रानं लाभतं. इतकंच नाही तर स्वप्नामध्ये काही सिद्धपुरुषांची दर्शनही जर अतिशय श्रद्धेनं म्हटलं तर होतं, असं श्रीपाद चरित्रामृतात वर्णन आहे. तुमच्या सगळ्या काही मनोकामना परिपूर्ण होतात आणि आत्यंतिक मनोभावनेनं काया वाचा मनानी दत्त महाराजांची अतिशय तळमळीनं आराधना करून जे दत्तभक्त श्रीपादांना भजतात, श्रीपादांच्या चरणारविंदी शरणागत भाव ठेवतात, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, अशा पद्धतीनं जे दत्तभक्त तळमळीनं प्रार्थना करतात त्यांना श्रीमदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा या स्तोत्रांनी, सिद्धमंगल स्तोत्रांनी अनेकानेक अनुभूती आज कलियुगात येते आहे, आली आहे, येईल. चला तर आपण सगळे मिळून सिद्धमंगल स्तोत्र म्हणूया आजच्या दिवशी अनघा मातेचं, अनघ दत्तांच्या चरणी. ज्यांना येत आहे त्यांनी घरात म्हणायचं, ज्यांना येत नाही आहे त्यांनी श्रवण करायचं. श्रीमदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नृसिंहराजा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनार्यनुत श्रीचरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सवित्रिकाठक चयन पुण्यफल भारद्वाज ऋषि गोत्र संभवा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव दोचोपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पुण्यरूपिणी राजमांब सुत कर्म पुण्यफल संजाता, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सुमती नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पीठिकापुरा नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. हे सिद्धमंगल स्तोत्र आपण जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य असेल तेव्हा अवश्य म्हणा. अनघा मातेची आरती त्या व्रतामध्ये फार छान केली आहे. आजच्या दिवशी तुम्हाला आरती फक्त म्हणून दाखवतो आपण, मानसिकदृष्ट्या पिठिकापुरात आहोत असं समजूया आणि भगवती अनघा मातेची आरती म्हणूया. पद्मासनी पद्मासन श्री गुरुवर दत्ता, वामी विलसे सुंदर श्री अनघा माता, भक्तोद्धारा तत्पर पालक जग भरता, निवसो हृदय निरंतर गुरुमाया करता, जय देव जय अनघ दत्ता,
अनघा देवी समेता पावे मज भक्ता जय देव. आरती वर्णन केलंय. उग्र तपे बहुतपला जंभ अनाचारी, नाडली देवस्थाने देव निराधारी. आले धावत सदनी जेथे कैवारी, निवसे अनघ स्वामी अनघेचे द्वारी. जय देव जय अनघ दत्ता, अनघा देवी समेता पावे मज भक्ता जय देव. ऐतेथे आली से असुरांची सेना, शास्त्राघाते ताडिती मारिती देवांना. माया रचुनी भ्रमवी दैत्या गुरुराणा, तेणे मोहुनी जाती नकळे हे कोणा. जय देव जय अनघ दत्ता, अनघा देवी समेता पावे मज भक्ता जय देव. वाहती श्रीमातेसी विसरती ते नीती, तेणे पावती नरका सद्यः कर्मगती. सुगती पावती सुरपती हविभाग प्राप्ती, नासती दैत्य कुळे बहुमोदे सुरपंक्ती. जय देव जय अनघ दत्ता, अनघा देवी समेता पावे मज भक्ता जय देव. पद्मासन श्री गुरुवर दत्ता, वामी विलसे सुंदर श्री अनघा माता. भक्तोद्धारा तत्पर पालक जग भरता, निवसो हृदयी निरंतर गुरुमाया करता. जय देव जय अनघ दत्ता, अनघा देवी समेता पावे मज भक्ता जय देव. पीठिका पुरनिवासी श्रीपाद श्री वल्लभ श्री अनघा देवी माता की जय. कोरोनासारखं प्राकृतिक संकट चाललंय. अनघाष्टमीचा दिवस आहे. अनघा देवीचं जे अष्टक वर्णन केलंय ते सुद्धा मी म्हणतो आजच्या दिवशी मुद्दाऊन. यासाठी चाललंय हे की आपल्या सगळ्यांपर्यंत ते पोचेल आणि आपण प्रार्थना करायची आहे. अनघा देवीचं कवच आहे. ती अनघा देवी तुम्हा मला सगळ्यांना कवच देवो, संरक्षण देवो. काय प्रार्थना केल्या पहा. जशी रामरक्षा आहे तशीच अनघा देवीचं अष्टक आहे. मी म्हणतो, आपण फक्त माझ्याबरोबर ज्यांना येत असेल त्यांनी म्हणा, ज्यांना येत नसेल त्यांनी श्रवण करा. हात जोडून अतिशय आर्ततेने दत्तचरणी श्रीपादचरणी प्रार्थना करायचं. अथ श्री अनघा कवचाष्टकम. शिरो मे अनघा पातु भालं मे दत्तभामिनी. भ्रूमध्यम योगिनी पातु नेत्रे पातु सुदर्शिनी. नासारंध्रद्वये पातु योगीशा भक्तवत्सला. मुखं मे मधुवाक् पातु दत्तचित्तविहारिणी. त्रिकंठी पातु मे कंठं वाचं वाचस्पतिप्रिया. स्कंधौ मे त्रिगुणा पातु भुजौ कमलधारिणी. करौ सेवारता पातु हृदयं मंदहासिनी. उदरम अन्नदा पातुं स्वयं जानाभिमण्डलं. कमनीया कटिं पातु गुह्यं गुह्येश्वरी सदा. उरु मे पातु जम्भग्नी जानुनी रेणुकेष्टदा. पादौ पादस्थिता पातु पुत्रदा वैखिलं वपुः. वामगाः पातु वामांगं दक्षांगं गुरुगामिनी. गृहं मे दत्तगृहिणी बाह्ये सर्वात्मिकावतु. त्रिकाले सर्वदा रक्षेत पतिशुश्रूण सुका. जायां मे दत्त वामांगी अष्टपुत्रा सुतोवतु. गोत्रमत्रिस्नुषा रक्षेदनघा भक्तरक्षिणी. यः पठेदनघा कवचं नित्यं भक्तियुतो नरः. तस्मै भवति अनघांबा वरदा सर्वभाग्यदा. इति श्री गुरुसुत श्रीपाद विरचितम् अनघा कवचाष्टकं संपूर्णम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे संस्कृतमध्ये झालं, पण मराठीमध्ये काय प्रार्थना करायची आजच्या दिवशी? काय सुंदर प्रार्थना आहे. आज अनघाष्टमी निमित्तानं श्रीपाद दत्त श्रीपाद यांच्या चरणी प्रार्थना करायच्या, अनघा दत्तांच्या चरणी. बघा. अष्टपुत्रा सौभाग्यवती अनघ स्वामी जिचा पती. ऐसी अनघा भगवती
तिसी नती पुनः पुन्हा. सगळे म्हणा. जय जय हो अष्टसुते अघनाशिनी दत्तकांते, त्वरे धावोन आम्हा ते संकटातून सोडवी. नित्य दे धन संपदा वारी दुःख आपदा, पुत्र पौत्रादि संपदा अघनाशिनी दत्तकांते. वाढो मान मर्यादा दिगंत यशोगाथा, नामशेष मनोव्यथा. सत्कथा रुची वाढो, सत्कथा रुची वाढो, लाभावे संसार सुख. अक्षय वंश पुत्र मुख, कुळाचार जप मख. वंशोवंशी आकल्प, मनोवांचित संतती. भार्या स्नुषा जामाती, घडो सुयोग्य संगती. अंती होय श्रेयस्कर, लक्ष्मी असावी स्थिर. कदा न त्यागो माझे घर, अलक्ष्मी ते दार नसो माझे. भूतबाधा निरसन, अपमृत्यू निवारण. क्लेश कलह निरसोन, सुखरूप ठेवावे. निरोगी असावे शरीर, जीवन असेल तोवर. सुखे सुटावे शरीर, नामानंदी तुझी या. आम्ही तुझी संतती, कैशा पाप भोग पंक्ती. नागविती दिवा राती, कष्ट होती असह्यते. तू असता निधान, आम्ही कैचे हीन दीन. कैसी होसील महान, पुत्र दुःखे गांजता. दुरित अवघे नासावे, कल्याण रूप असावे. इच्छिले ते लाभावे, ऐसे द्यावे वरदान. पुण्यरूप अखिल धरा म्हणजे पृथ्वी, पुण्यरूप अखिल धरा. सुखे लाभो चराचरा, अविरोधे नारी नरा. सुख लाभो अपार. दत्त म्हणजे देणे, ते तुझे सौभाग्य लेणे. मग भक्ता कैचे भिणे, उणे नेणे कदापिही. श्री अनघा माता की जय. श्री दत्त अनघा माता की जय. श्री दत्त अनघा देवी माता की जय. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. एक निरूपणातला एक भाग असतो, मी म्हणतो चालीत माझ्या मागे म्हणूया. आज एक वेगळाच मूड म्हणूया किंवा एक वेगळंच काही वाटतंय. मी म्हणतो माझ्या मागे म्हणा. काषाय वस्त्रं करदंडधारिणं, काषाय वस्त्रं करदंडधारिणं. कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं, चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. काषाय वस्त्रं करदंडधारिणं, कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं. चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. काषाय वस्त्रं करदंडधारिणं, कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं. चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. काषाय वस्त्रं करदंडधारिणं, कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं. चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. मला कल्पना आहे आपला जो मूळचा विषय चालू आहे त्या विषयी आपल्याला वळायचं आता. पण आजच्या दिवशी अशी एक प्रेरणा झाली म्हणा किंवा असं आतून मनातून वाटलं की अनघाष्टमीचं व्रत आहे
दत्त अनघाष्टमी आहे, तर आपण सगळे मिळून एक सकारात्मक ऊर्जा घेऊन देवी अनघा मातेचं स्मरण का न करावं, मनानं पिठापूरची यात्रा का न करावी, मनानं अनघा देवीच्या मंदिरात का न जावं, तिथं बसूनच आपण जणू काही आत्ता अनघा देवीचं अष्टक आणि ते कवच म्हणतोय असं का न म्हणावं, ते सिद्धमंगल स्तोत्र म्हणावं, अशी एक आतून इच्छा झाली म्हणून म्हटलं. मला कल्पना आहे त्यात थोडासा 15-20 मिनिटाचा वेळ गेला आहे, पण आपल्याला निश्चित सगळ्यांना आत्मिक समाधान झालं आहे. आपण कमेंटमध्ये लिहिलेलं पण आहे. धन्यवाद. आता आपल्या मूळ विषयाकडे जाऊया. शम, दम, तितिक्षा, त्याच्यानंतर उपरती, मग श्रद्धा आणि समाधान, असा ज्या 6 महत्त्वाच्या गोष्टी साधकाच्या ठिकाणी असल्याच पाहिजेत, किंवा त्या असल्या तर त्याचं जीवन धन्यतेचं होतं. किंबहुना एखादा व्यवसाय करताना आपल्याला जसं भांडवल आवश्यक असतं आणि त्या भांडवलावरती आपण पुढे तो व्यवसाय करू शकतो, तसं या 6 गोष्टींवरती आपला परमार्थ उभा राहतो. आपण जे काही उपासना, भगवत भक्ती किंवा जी काही आपण गोष्ट साधू इच्छितो ती आपल्याला या शमादी षटकांनी जेव्हा आपण संपन्न होतो तेव्हाच आपल्याला साधल्या जातात. त्यापैकी तितिक्षा नावाचा जो विषय आहे, सहनम ही सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते, असा विषय. त्याच्या अनुषंगाने बरीच चर्चा आपण सविस्तारपणे केलेली आहे की चिंता करता कामा नये, आक्रोश करता कामा नये, विलाप वृथा शोक करता कामा नये. आपण काही जगातले एकटे भोगणारे नाही आहोत, असे आपल्या आधी पुष्कळ होऊन गेलेत. आत्ता आपण भोगतोय, आपल्यानंतर सुद्धा असेच काही प्रसंग कित्येक जण भोगणार आहेत. आत्ता आपण 2020 साली पहिल्यांदाच काहीतरी हे भोगतोय असं नसून 1920 साली सुद्धा ते झालेलं आहे, त्याच्याही आधी झालंय, दर 100 वर्षांनी येत आहे. म्हणजे त्या शताब्दीमधल्या लोकांनी ते भोगलेलं आहे, याच्या आधी सुद्धा भोगलंय. तेव्हा ती लोक म्हणत असतील की आपल्यानंतर सुद्धा पुढची काही पिढ्या भोगतील, ते दुर्दैवानी म्हणा कशानी म्हणा आज आपण भोगतोय. म्हणजे घडत असलेल्या किंवा घडणाऱ्या गोष्टींचं कुठलाही त्याच्याविषयी तक्रार न करता, उगाच त्याचा बाऊ न करता, त्याच्या विरोधात कुठलंही प्रतिक्रिया पुन्हा व्यक्त न करता, उद्वेग, चिंता, काळजी न व्यक्त करता, शोक न करता, आता काय होणार कसं होणार असा रडका चेहरा न करता, ठीक आहे प्राप्त परिस्थिती आहे ना, मग प्राप्त परिस्थितीला लाथ मारू आणि आमचा रस्ता आम्ही पुढे तयार करू पुन्हा नव्यानं, अशी कुठेतरी एक सकारात्मक भूमिका प्रत्येकजण आपल्या मनात जेव्हा खुणगाट बांधेल तेव्हा त्याला तितिक्षा या विषयाचा अर्थ नक्की कळेल. इथे मी नाव घेणार नाही, पण माझ्यासाठी ते खूप हृद्य होतं, माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं होतं. एका ताईंचा मला मेसेज आला की दुर्दैवानी एक रोग त्यांना झाला अचानक. त्यावेळेला थोडंसं असं त्यांना धक्कादायक वाटलं. थोडंसं म्हणण्यापेक्षा प्रत्येकालाच असं वाटतं की हे काय आपल्या आयुष्यात घडलं आहे. वयाच्या कुठल्या टप्प्यावरती आपल्याला काहीतरी होऊ शकतं. आज आपण इतरांचं ऐकत असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं अच्छा त्याला अमुक झालं आहे, पण जेव्हा ते आपल्याला होतं, आपुणासी चिमटा घेतला तेणे जीव कासा विस झाला, आपुल्यावरूनही दुसऱ्यासी ओळखावे श्रीराम. आपल्याला जेव्हा येतं ना ते, अजून आपण ह्या टी व्हीवर बातम्या वाचतोय, आपल्या गल्लीत बोळात येऊ नये देव कृपेनी, पण जर आलं ना मग त्याची दाहकता कळते आपल्याला, तोपर्यंत आपल्याला त्याचं गांभीर्य कळत नसतं. तसं कोणीतरी ते दुःख भोगत असताना कुठेतरी या सुखसंवाद मालेची प्रवचनं रोजच्या रोज चालू असलेल्या ह्या उपक्रमात त्यांना ऐकायला मिळाली. यूट्यूबवर ऐकली किंवा फेसबुकवरती जॉईन केलं आणि त्यांनी खूप सकारात्मक अशी ऊर्जा मिळते अशी त्यांची प्रतिक्रिया इनबॉक्समध्ये श्रीपाद श्रीवल्लभच्या मेसेंजरमध्ये व्यक्त केली. तर मी आजच्या अनघाष्टमीच्या दिवशी मला जे आतून वाटतंय त्याप्रमाणे माझ्या अगदी अत्यंतिक श्रद्धेनं, आणि इथे जे सगळे जमलेत हे सगळेजण आपण जे आत्ता उपस्थित आहात ते सगळे आपण सुद्धा दत्तभक्त आहात, गुरुभक्त आहात, वेगवेगळ्या गुरुपरंपरेतले आहात. तर मी दत्त अनघा मातेच्या चरणी प्रार्थना अशी करतो की ज्या दुर्धर आजारामध्ये आपण जात आहात त्यातनं श्री दत्तात्रय तुम्हाला दत्तकृपेने लवकरात लवकर आपल्याला उत्तम असं आरोग्य लाभू दे. आणि माझ्या तर शुद्ध भावना आहेतच,
पण जे जे इथे आत्ता उपस्थित आहेत त्या सगळ्या दत्तभक्तांच्याही लाख लाख शुभेच्छा, तुमच्या पाठीशी सदिच्छा. काही ज्येष्ठ असतील, काही ज्येष्ठ साधक आहेत, त्यांचे आशीर्वाद, दत्तभक्तांचे आशीर्वाद हे आपल्या पाठीशी राहोत. आणि अत्रिपुत्र दत्तात्रय आपल्याला शीघ्रातिशीघ्र लवकरात लवकर बरं करूत. आणि जे आपण इच्छा व्यक्त केल्या की आता एक खरी भूमिका कळली की आता नामस्मरणाकडे कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, आयुष्याची नश्वरता कळली एका धक्क्यामुळे, अगदी खरोखर लिहून पाठवलं आहे. तीच भूमिका माझ्या तुमच्या आपल्या सगळ्यांच्या चित्तात जागृत होऊ दे कुठेतरी. आणि तिथून आपला शम दम, आणि त्यालाच उपरती असं म्हटलेलं आहे. म्हणजे विषयातलं मन काढायचं आहे आणि विषयातलं मन काढून ते परमेश्वरापाशी लावायचं आहे. याची व्याख्या उपरतीची नेमकी ही आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध या पंच विषयातनं आपलं चित्त काढायचं आहे आणि ते चित्त दत्तापाशी रत करायचं आहे. याचं नाव उपरती. सोसायचंय जग करना साधना हे कर मल हे शिवोम. सहन करणं अगदी टोकापर्यंत, सहन शक्ती टोका जावो, अतिव दुःखे जीव कळवळो, ध्यास कधी सोडू नको दृढ धरी नामा. दुजा नाही कोणी जवळी भोग भोगताना, दुजा नाही कोणी देई चित्ताला दिलासा, सर्व जग उलटे फिरो अंतरीची खळबळ वाढो, ध्यास कधी सोडू नको दृढ धरी नामा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सांगायचा उद्देश असा की तितिक्षा या विषयावरती आपण बरंचसं बोललो. मग आला विषय, त्याचं नाव आला की उपरती. आणि ते सांगताना मी वेगवेगळी उदाहरणं सांगितली. त्यात काल सरस्वती ज्यांना टेंबेस्वामींचा सहवास लाभला आणि त्यांच्या केवळ दर्शन मात्रे पावन होती, केवळ दर्शन मात्रे त्यांच्या आयुष्यच बदललं. आणि विषयात असलेला अगदी किती तंतोतंत जुळणारी व्याख्या, विषयातनं चित्त काढून ते चित्त दत्ताकडे वळवणं म्हणजे उपरती, अशी उपरती शब्दाची व्याख्या. आणि अगदी नेमकं हेच आपण सगळेजण कालच्या सरस्वतीबाईच्या चरित्रातनं पाहिलं की टेंबेस्वामींनी तिचं विषयासक्त असलेलं चित्त हे वाडीच्या दत्त पादुकांपाशी, दत्त महाराजांच्या श्रीचरणापाशी आसक्त केलं. त्यांना दत्त पादुका स्तोत्र, पंचक स्तोत्र, गुरु पादुका स्तोत्र दिलं. आणि त्या 5 श्लोकांचा परिणाम वासुदेव म्हणे त्वरे, त्याचं जे पठण करतील त्यांना आत्मबोध होईल, मी कोण आहे हे त्या जीवाला कळेल, अत्रिपुत्र दत्तात्रयांची परिपूर्ण कृपा त्या जीवाला लाभेल, असं टेंबेस्वामी महाराज म्हणतात. हे 5 श्लोक श्रद्धेने असं आपण काल पाहिलं. आणि ते सांगितल्यानंतर थोडी वेळेची मर्यादा लक्षी घेता मी आपल्याला थोडासा भाग कालच्या दिवशी सांगितला. 3 गोष्टीपैकी एकनाथांची पण गोष्ट सांगितली आणि सरस्वतीबाईंची गोष्ट सांगितली. आणि मी आपल्याला एक स्वानुभवातनं सांगणार होतो. आता जी गोष्ट मी सांगणार आहे आपल्याला आजच्या गुरुवारी, इट्स अ फॅक्ट. ह्याच्यात कुठेही अक्षर सत्य म्हणजे ह्याच्यात कुठेही चढवून बडवून अशी सांगितलेली गोष्ट नाही. ती जी स्वानुभूतीला धरून पण आली आणि ऐकल्यानंतर आपण सुद्धा थक्क व्हाल अशी गोष्ट आहे. उपरती म्हणजे काय असते. जरी ह्या गोष्टी का सांगायच्या या निमित्ताने की ऐकीव पौराणिक किंवा आणखीन जुन्या नाही, ही टेंबेस्वामींची 100 वर्षापूर्वीची तितकीच हृदय गोष्ट होती. काल आपण सगळ्यांनी लिहिलं, डोळ्यातनं पाणी आलं, अश्रू आले. अगदी मला सुद्धा सांगताना काय असतं, वक्त्याने सुद्धा ते अनुभवायचं असतं की आत्ता आपण टेंबेस्वामींच्या मठात शिरलेलोच आहोत, टेंबेस्वामी समोर बसलेलेच आहेत, ती सरस्वती म्हणजे मीच आहे जणू काही, असं म्हणून आपण जेव्हा नमस्कार करू ना तेव्हा ते भावजागृती व्हायला लागते. तुम्ही सुद्धा श्रवण करताना जेव्हा ऐकता तेव्हा ती सरस्वती नमस्कार करताना जेव्हा तुम्ही स्वतःला तिथे रिलेट करता की आत्ता मी तिथे असेल तर किती छान झालं असतं, असं कित्येक जण काल कमेंटमध्ये लिहिलं, काय भाग्यवान बाई असेल की टेंबेस्वामींचं दर्शन झालं. का? कारण टेंबेस्वामींच्या विषयी, थोरल्या स्वामींच्या विषयी आपल्या सगळ्यांना आदर आहे, प्रेम आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकजण जेव्हा आपल्याला पाहतो की जर तो जीव मी असतो तर किती आनंदाचा धनी झालो असतो मोठा, तेव्हा आपल्या सगळ्यांची भावजागृती होते. रंगून जाणं हे याच्यापेक्षा वेगळं काही नसतं. तो असा बाहेरून विकत घेण्याचा पदार्थ नाही आहे. मी आज कथा करताना रंगून जाईन असं काही ते कुठे विकत घ्यायचा नसतो. तो एक 200 रुपयाचा रिचार्ज मारा रंगून जाण्याचा असं नसतं. किंवा मी आज दत्त कथा ऐकताना किंवा सत्पुरुषांच्या कथा ऐकताना 200 रुपयाचं प्रीपेड कार्ड मारलं आणि मी रंगून जाईन असं नसतं.
आपण त्यात इन्व्हॉल्वमेंट घेत जसे जातो, जितकी आपण इन्व्हॉल्वमेंट त्यात घेतो तसा रंग आपोआप यायला लागतो. मग रामनामी उपजे आवडी इत्यादी. तर या अनुषंगाने काही गोष्टी स्वानुभूतीने आणि काही गोष्टी आपण अतिशय खबरदारीने जर ऐकल्या तर 105 वर्षात 1905ची गोष्ट सांगितल्यानंतर आपण एवढे रंगून गेलो. ही आत्ता अलीकडे घडलेली गोष्ट आपल्याला सांगतो. काल जे नव्हते लाईव्हमध्ये, जे आत्ता ऐकतायत नव्यानं, हो सांगणार, आजची गोष्ट सांगणार, काळजी करू नका. आजचीच गोष्ट सांगतोय, त्याची पार्श्वभूमी सांगतोय, जे काल नव्हते त्यांच्यासाठी. तर त्या कर्नाळी नावाच्या गावामध्ये नर्मदा किनारी कीर्तनाच्या निमित्ताने पहिल्या वर्षी जाणं झालं. दुसऱ्या वर्षी त्या दादा परख यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकारी मंडळींनी पुन्हा कीर्तनासाठी बोलावलं. 17-18 वर्षाचं वय. कोल्हापूरच्या करवीर पीठातून मठातून कीर्तनाला गेलो. माहोल माहीत होता, तिथलं वातावरण माहीत होतं. आणि मग जेव्हा आपल्याला काल सांगितलं की रोजच्या रोज एका हॉलमध्ये कीर्तन व्हायचं, गाण्याचे कार्यक्रम व्हायचे, भजनाचे कार्यक्रम व्हायचे, सकाळी आध्यात्मिक पर्वणी असायची, सकाळी काही विष्णू याग असायल, त्या 10 दिवसात गंगा दशहऱ्याच्या निमित्ताने वेगवेगळे अनुष्ठानं सकाळच्या वेळेला, मग काही वैदिक मंडळी बडोद्यातली सगळी, त्या पंचक्रोशीतली, अहमदाबादमधून आलेली, अशा सगळ्या पद्धतीनं. आणि संध्याकाळी पौराणिक कार्यक्रम, मग या पद्धतीने पुराण असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, अशा पद्धतीने. आणि रात्री मग थोडा वेळ सगळ्यांचं गेट टुगेदरसारखं त्या कुबेर भंडारीच्या समोर व्हायचंच. पण संध्याकाळचा हा जो कार्यक्रम असायचा, नर्मदेची आरती आणि मी सांगितलं काल प्रसाद, तो प्रसाद असाच खाण्यात मजा. आणि ते कुबेर भंडारीला तिथे भडोदच्या जवळ हे कर्नाळी नावाचं गाव, नर्मदा किनारी, रोज ते सद्गृहस्थ कीर्तनाला यायचे. काल जे नसतील त्यांच्यासाठी फक्त कळावं, नाहीतर लिंक लागणार नाही म्हणून सांगतोय. रोज सगळे ते आले की आदरानं नमस्कार करायचे, त्यांच्याविषयी आदर व्यक्त करायचे. त्यांच्या मंडळी म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती शेजारी बसायच्या, त्या आल्या की त्या दोघांप्रती त्यावरनं हे कळायचं की हे यांच्या सगळ्यांना ओळखतात, हे सगळ्यांना ओळखतात, यांना सगळे ओळखतात. एक आदरयुक्त प्रेम यांच्याविषयी, पण एक धाक आहे. मी काल बोलताना म्हणालो ते थोडे डिटॅच वागायचे, असायचे सगळ्यांच्यात. पद्मपत्र मीमांसा असायचे सगळ्यांच्यात, पण कोणाला लावून घ्यायचे नाहीत, कोणाशी नीट बोलायचे नाही, म्हणजे बोलण्यात टाळायचे, झालं की निघून जायचे. आणि ओळख होते. आणि या वर्षीचा बुवा म्हणून कीर्तनाला गेल्यानंतर 2-3 दिवस झाल्यानंतर 3ऱ्या का 4थ्या दिवशी परतीला येताना सगळे घोळका करून उभे असताना पटकन ते बोलले. मी त्यांना प्रतिक्रिया दिली. त्या दिवशी ते बोलले नाहीत, ते हसले आणि त्यात अशी एक कमान आहे, त्या कमानीतनं हसत निघून गेले. 4थ्या का 5व्या दिवशी पुन्हा त्याच्या पुढच्या दिवशी नर्मदेची आरती झाली आणि मी त्यांना टाळायचा प्रयत्न केला. कारण मी कालचं आपल्याला सांगितलंच की आपल्याला ते आवडत नाही. आपली स्तुती केलेली सगळ्यांना आवडत असते, पण आपली जरा कोणी आपल्याला कोणी डिवचलं, जरासा एक टवका पडला आपल्याला की कळतं काय आहे ते. आपण आपले खरे रंग जे असतो ना, गोड गोड बोलायचे, ते सोडून आपले जे खरे रंग असतो ते दाखवायला सुरुवात करतो. जरा एक टवका एखादा निघाला की. दुसऱ्या दिवशीचं आरती झाली, प्रसाद घेतला. आता नीट ऐका सगळ्यांचं त्या गोष्टीकडे. उपरती म्हणजे आणखीन काय निराळी असते. आधुनिक उदाहरण सांगतोय, आत्ताच्या काळातलं उदाहरण सांगतोय, मी अनुभवलेलं उदाहरण सांगतोय आपल्याला. आणि हे काल्पनिक नाही, वस्तुस्थिती आहे श्रोते हो. आरती झाली, प्रसाद घेतला. प्रसाद घेतल्याच्या नंतर आता म्हणलं या घोळक्यात थांबायलाच नको, आपल्या खोलीत निघून जाऊया, इथपर्यंत काल सांगितलं होतं. ते खोलीत आले आणि मला म्हणाले, बाळ चांगलं करतोयस बरं का कीर्तन, म्हणाले चांगलं करतोयस, अजून अभ्यास कर, आत्ताशी 18-19 वय आहे, छान अभ्यास कर, छान कीर्तन कर. त्यांचे आशीर्वाद जेव्हा ऐकले तेव्हा मला क्षणभर खूप छान वाटलं. बघा, माणसाच्या अहमला जेव्हा खत पाणी मिळतं तेव्हा त्याला ते फार आवडतं. आणि त्याच्या अहमला कोणी कुऱ्हाड मारली की तत्क्षणी तो माणूस आपल्याला आपल्या ब्लॅकलिस्टमध्ये लगेच पडतो. हा ना, पूर्वी चांगला होता पण आता ह्याचं काय अर्थ नाही. आपण का करतो? कारण तो मला अनुकूल नसतो. आता काय झालं की त्यांनी काल अशी प्रतिक्रिया दिली होती, त्यामुळे डिवचलं होतं. मी त्यांना स्वाभाविक प्रश्न विचारला माझ्या त्यावेळच्या मर्यादेप्रमाणे आणि माझ्या बुद्धीच्या मर्यादेप्रमाणे. मी त्यांना म्हटलं, काका
तुम्ही कोण आहात हे मला माहीत नाही, पण सगळे तुम्हाला खूप मान देतात, सगळे तुम्हाला खूप एक रिस्पेक्ट देतात. इथे खूप सगळेजण तुम्हाला श्रद्धेनं पाहतात, नमस्कार पण करतात. आणखीन काल मात्र तुम्ही मला सगळ्यांच्या समोर डिवचून बोललात, मला तुम्ही डिवचलत, मला चिडवलत, मला उचकवलत, मला तुम्ही लागेल असं बोललात, आणि आज 10 लोकांच्यात न बोलता खाजगीत सांगताय की नाही नाही, काल मी तुझी गंमत केली आणि आज तुझं परीक्षा पाहिली किंवा काय अशा पद्धतीचं. तर हे काय आहे? आणि त्याचं त्या वेळेला त्या सत्पुरुषांनी मला एक उत्तर दिलं होतं. ते उत्तर परमार्थाचा मुख्य गाभा आहे, उपरतीचा गाभा आहे, किंवा या साधन मार्गाचा गाभा आहे. त्यांनी सांगताना असं सांगितलं होतं की ज्या वेळेला माणूस, तू म्हणाले आत्ता लहान आहेस, ह्या विषयापासून तू आत्ता जे कीर्तन करतोयस हे पोपटपंची करतोयस, त्यावेळेला ते म्हणाले होते. जे गुरूंनी शिकवलंय, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, ही ओवीत असं म्हणलंय, तुकाराम महाराज असं म्हणतात, ह्या शांकर भाष्यातलं हे सूत्र असं आहे, किंवा तो शतश्लोकीतला हा श्लोक असा आहे, पाठ केलेली विद्या छान पद्धतीने प्रेझेंट करणं ही पोपटपंची आहे, अनुभूतीचं ज्ञान नाही. त्यामुळे आत्ता तुला मी काय सांगतो हे कळणार नाही, पण माझी वाक्य म्हणाली हृदयात ठेवून दे, जपून ठेव, ठेवाय असं समजून ठेवून दे. तेव्हा ते असं म्हणाले होते, पुढे मागे झाला तुला उपयोग, जर या मार्गावर आलास तर ह्या वाक्याचं तुला निश्चित उपयोग होईल. तेव्हा ते म्हणाले होते, ज्या वेळेला आपलं प्लीडिंग करणं थांबतं तेव्हा आपला खरा परमार्थ सुरू होतो, हे लक्षात ठेव. ज्या वेळेला आपलं प्लीडिंग करणं थांबतं, मी तुला काल डिवचलं आणि तू तो माईक कसा चांगला आहे, मग मी कसा चांगला आहे, पण माईकमध्ये काय फॉल्ट आहे, स्पीकरमध्ये काय दोष आहे, तिथे ती हॉल असा कसा आहे, मग तो आवाज का घुमला, मग त्याच्यामुळे काय झालं, मग तू त्याच्यासाठी अनुषंगाने 10 वाक्य तरी बोललास की नाही. म्हणजे थोडक्यात माझं कसं चांगलं आहे आणि ती असलेली इन्स्ट्रुमेंट जे आहे, ते जे साहित्य आहे, ते जे साधन आहे, ते कसं वाईट आहे. मी फक्त एकच प्रश्न विचारला, तुला माईक सेन्स नाही, असं 10 लोकांच्यात बोललो, एवढं फक्त तुला ते लागलं, झोंबलं, आणि तू त्याच्या अनुषंगाने 10-12 वाक्याची पेरणी केलीस. ज्या दिवशी खरा परमार्थ करायचा असेल, खऱ्याला अंडरलाईन 100 वेळेला, खरा परमार्थ जर करायचा असेल, खरा आणि खोटा काही वेगळा असतो का? आपण जाऊ दे, त्यात आत्ता शिरत नाही, आपल्याला कळलं असेल काय मला म्हणायचं आहे. खरा म्हणजे दाखवण्याचा नाही, खरोखर तळमळीनं जर काही खरा परमार्थ करायचा असेल, काही साधायचं असेल साधन मार्गात, तर म्हणाले कधीही कुणाला आपण उत्तर द्यायचं नाही. प्लीडिंग ज्या दिवशी आपलं थांबतं त्या दिवशी आपला परमार्थाला कुठे कुठे सुरुवात झाली आहे थोडीफार, असं समजावं. जर खरा साधक आहे, खरा उपासक आहे, तो समोरचा म्हणाला, तुम्ही ना अक्कल नाही बरं का, तुम्हाला कसं वागावं ते कळत नाही. बरं ठीक आहे, तुम्हाला फार अक्कल आहे, तुम्ही सांगताय आम्हाला. तिरस्कार पण नाही करायचा, पण चिडायचं नाही, उचकायचं नाही, चिडायचं नाही. कितीही डिवचलं समोरच्याने तरी चिडायचं नाही, आपल्या चित्तवृत्ती भंग होऊ द्यायच्या नाहीत आणि रिॲक्ट करायचं नाही त्याच्यावरती. तर ते म्हणाले की ज्या दिवशी प्लीडिंग थांबतं त्या दिवशी खरा परमार्थ सुरू होतो. मग मला काहीतरी एक वेगळंच असं वाटलं, खरंच काय सुंदर आहे. मग मी त्यांना विचारलं, काका पण तुमचा परिचयच झाला नाही, अख्खं 10 दिवस मागच्या वर्षी इथे आलो, 10 दिवस इथे राहिलो, पण तुमच्याशी बोलण्याची प्राज्ञा झाली नाही. आता तुमचा आमचा ह्या थोडासा झकापकीतनं का होईना, पण थोडासा अशा पद्धतीने थोडासा परिचय झालेलाच आहे, तर मला जरा पूर्ण परिचय करून द्याल का? आणि मग ते म्हणाले, योग्य वेळ आली की सांग. मग काय झालं, त्याच्या पुढच्या दिवशी ते येऊन बसल्यानंतर आता ते अनुकूल वागले. मग दुसऱ्या दिवशी, मग आदल्या दिवशी प्रतिकूल वागले होते म्हणून त्या दिवशी थोडं तिटकाऱ्यानं पाहिलं होतं, पण त्या दिवशी अनुकूल वागल्यानंतर त्याच्या पुढच्या दिवशी फार प्रेमानं मी त्यांची अगदी वाटच पाहत होतो, ते कधी येतात कीर्तन श्रवणाला, ते कधी बसतात कीर्तनाला. अशा पद्धतीचा सगळा व्यवहार झाला. मग मी थोडीशी माहिती काढली आणि मग त्यांचेच एक बंधू बडोद्यात राहतात, त्यांना विचारलं की कोण आहेत हे. म्हणजे तेव्हा मला कळलं की हे जे बोलतात त्यांचे हे बंधू आहेत. म्हणून मी ते साथीला होते त्यांना विचारलं, म्हटलं हे कोण आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे माझे चुलत बंधू आहेत, चुलत बंधू आहेत, आणि हे ज्ञानेश्वरीचे खूप मोठे अभ्यासक आहेत. उपनिषदांचा खूप छान अभ्यास यांचा झालेला आहे. सद्गुरू कृपेने ज्ञानेश्वरीचा अभ्यास झालेला आहे. ज्ञानेश्वरी केवळ वाचनापुरती न ठेवता ज्ञानेश्वरी जगण्याचा ते तंतोतंत प्रयत्न करतात. उपनिषद ते केवळ वाचत नाहीत, त्याने अभ्यास नाही केला तर उपनिषदाप्रमाणे ते वागण्याचा तंतोतंत ते प्रयत्न करतात. ते खूप तपस्वी आहेत. मग आजूबाजूच्या दादा पारख असतील, तिथले असलेले वैदिक मंडळी असतील, तिथली अन्य सगळी मंडळी असतील, त्या सगळ्यांनी मला त्यांच्याविषयी ज्याच्याकडनं त्यांच्याविषयी माहिती घेता येईल ती माहिती घेऊ लागलो. आणि मग थोडी माहिती कळायला लागली की हे कोण आहेत, काय आहेत. आता मी तुम्हाला सांगतो,
आता नीट ऐका, कुठेही अवधान ठेवू नका. ते कोण होते तर बडोद्याला सुप्रीम कोर्टात, बडोद्याच्या हायकोर्टात, माफ करा, बडोद्याच्या हायकोर्टात गुन्हेगारी, ज्याला क्राईम म्हणतात, गुन्हेगारांचे वकील पत्र घेणारे ते मोठे वकील होते, ज्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगतोय. म्हणून त्यांनी वाक्यसुद्धा वकिली भाषेतलं सांगितलं मला. ज्या दिवशी प्लीडिंग करणं थांबतं त्या दिवशी परमार्थाला सुरुवात होते. म्हणजे त्यांनी त्या वकिली भाषेत प्लीडिंग हा शब्द आहे म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं वाक्य सांगितलं. तेव्हा ते बोलताना म्हणाले की तुम्हा कीर्तनकार प्रवचनकारांचा आणि आमचा पूर्वाश्रमीचा व्यवसाय एकच, म्हणजे बोलणं. तुम्ही सुद्धा पैशासाठी बोलता, आम्ही सुद्धा पैशासाठी बोलतो. ते पटकन फटकळ होते बोलायला, पटकन बोलले. कोण्या एका काळी मी सुद्धा पैशासाठीच बोलत होतो आणि मी नर्मदा मैयाची कृपा झाल्यानंतर, सद्गुरू कृपा झाल्यानंतर तिच्याच काठी कसा आलो. मग थोडी थोडी लोकांची माहिती घेतल्यानंतर उत्सुकता वाढायला लागली आणि मग चरित्र कळलं. बडोद्याच्या हायकोर्टामध्ये गुन्हेगार कसा नाही, म्हणजे त्याने गुन्हा केला हे माहिती आहे, पण वकिलांचं ते काम आहे की आपल्याकडे जो अशील आलाय त्या अशिलाचंच बाजू कशी आहे त्याला वकीलपत्र घेणं म्हणतात. तर अशा पद्धतीनं इतक्या जोरात बडोद्यातल्या नामवंत वकिलांमध्ये हायकोर्टातले सर्वात मोठे वकील, यांचं नाव सुमंत. पहिलं नाव मला आत्ता खूप वर्ष झाली आता या गोष्टीला, म्हणजे 18-20 वर्षाचा कालावधी गेला म्हणून मला यांचं पहिलं नाव आत्ता स्मरत नाही आहे, पण आडनाव त्यांचं सुमंत वकील म्हणून प्रसिद्ध. तर एक काळ आयुष्याचा टप्पा असा गेला की खोट्याला खरं, खऱ्याला खोटं. आपल्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचं ते. जो अशील पुढे आला, हे बाजू अशी ही अशी मांडायची, मग ती तशी मांडायची. गुन्हेगार आहे, गुन्हा केलाय, पण माझा अशील गुन्हेगार कसा नाही हे सिद्ध करायचं. लाखो रुपये त्यांना त्यावेळेला मिळत, हजारो रुपये त्यांना त्यावेळेला मिळत वकिली करून. वकिली करता 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 वकिलीचा हे चालूच आहे, व्यवसाय चालूच होता. बघा, कुठेही अध्यात्माशी घेणं देणं नव्हतं, कुठेही या प्रांताकडे वळणं नव्हतं. माणसाच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट, आपल्या 15 दिवसापूर्वीच्या एपिसोडमध्ये बोलताना बोललो, एक असा वळणाचा मुद्दा यावा लागतो. ज्या चौकटीने आपण निरूपणाला सुरुवात केली गेल्या 14-15 दिवसात, तेच सगळीकडे लागू आहे. अगदी वाल्या कोळीपासून आजच्या गोष्टीतल्या सत्पुरुषांपर्यंत सगळ्यांना, अगदी तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना हेच लागू पडत आहे. त्या चौकटीबाहेर काही नाही. बद्धतेतून मुमुक्षुत्व कसं जागृत होतं त्याच्यासाठी मी हे सांगतोय. परमार्थातला प सुद्धा माहीत नव्हता, अध्यात्मातला अ सुद्धा माहीत नव्हता. केवळ आणि केवळ पैसा कमावणं. गुन्हेगाराला तो माझा अशील गुन्हेगार कसा नाही हे कोर्टात, आणि ते उभे राहिलेत म्हटल्यानंतर त्याची बाजू घेऊन दुसऱ्या बाजूनी वकीलच उभे राहायचे नाहीत. इतकी जिव्हेवरती तेज, ज्याला म्हणतात अतिशय बुद्धिमान प्रज्ञावंत असे वकील होते, नामवंत वकील होते, फटकळ होते, एक स्टँडर्ड होता. ते स्वतः उभेत म्हटल्यानंतर कोणी अपोजिशनला उभेच राहायचे नाही. असे अनेक पैसे कमावले. अशा पद्धतीनं भरपूर पैसा कमावला. आणखीन एके दिवशी कुठल्या तरी एका आशिलाला भेटायला, एका त्यांच्या याच्याशी भेटायला म्हणून जिथे कुठे बोलावलं होतं तिथे चाळीसारखा भाग होता. त्या चाळीमध्ये जे कोणी ते आशिल राहत होते तिथे भेटायला जायचं होतं, क्लायंटना भेटायला. क्लायंट मीटिंग होती म्हणा. आणि ती जाता जाता, त्या चाळीतून जाता जाता सत्संगाची वांछा करती, सत्संगाची वांछा धरी, विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्षू. बघा, पुन्हा पडताळा येतोय पुढे. रस्त्यानं जाताना ज्या अशिलाकडे, ज्या क्लायंटकडे जायला निघाले होते, तर चाळीची घरं ज्यांना मुंबईत माहिती आहेत, ज्यांनी पाहिल्यात चाळी, की अशा चाळीची घरं आपण पाहिल्यात, सिनेमामध्ये पण पाहिल्यात. एक घर, त्याला घर दुसरं लागून, त्याला तिसरं घर लागून, तर मध्यभागात असा जिना, लाकडी तो जिना, आणि असं चढत चढत यायचं आणि चाळीत जायचं. तर ज्या क्लायंटकडे, ज्या आशिलाकडे जायचं होतं त्याच्याकडे जाता जाता एक दार योगायोगानं उघडं होतं. आणि ते उघडं जे दार होतं त्या दारातनं छान असा आवाज येत होता, ज्ञानेश्वरी म्हणण्याचा किंवा उपासनेचा. दार अर्धवट उघडं होतं, आत कोणतरी बसलं एवढं दिसत होतं, पण पाठमोरे म्हणजे पाठ दिसत होती, चेहरा दिसत नव्हता. पण त्या शब्दांनी काहीतरी मोहिनी केली. जसं काल त्या सरस्वतीबाईंची गोष्ट सांगताना मी सांगितलं, खाली ती विचित्र वागली, पण टेंबे स्वामींना लांबनं पाहिल्यानंतर तिला काय वाटलं आणि ते आकृष्ट झाली. ऋणानुबंध असतात ते गतजन्माचे. ते आवाज, ते स्वर, ती उपासना, त्या सत्पुरुषाच्या वास्तव्याने
तो ऑरा जो तयार झाला होता त्या खोलीत, तिथे कुठेतरी असं ओढल्यासारखं त्यांना झालं. त्या अशिलाबरोबर, त्या क्लायंटबरोबर जी मीटिंग होती ती मीटिंग पूर्ण झाली. आणि मीटिंग पूर्ण झाल्याच्या नंतर परत येताना त्यांनी पुन्हा डोकावलं. मग थोडी तोंडओळख झाली. मग परत 2-2, 3-3 दिवसांनी किंवा 7-7 दिवसांनी त्या क्लायंटशी गाठभेट घ्यायचं निमित्त करून काय होतं, मग ती ओढ निर्माण होते. निमित्त क्लायंट, पण या खोलीत कोणीतरी महात्मा राहतो, या खोलीत कोणीतरी सत्पुरुष राहतो, या खोलीत कोणीतरी एक सिद्ध पुरुष आहे. ओढ निर्माण होते. आणि मग कुठेतरी सत्संगाची वांछा करी. तो वांछा शब्द फार महत्त्वाचा आहे. इच्छा आपोआपच निर्माण होते आणि मग हळूहळू आकृष्ट व्हायला लागले. मग जरा त्या अशिलाला भेटून झालं की आत खोलीत शिरायचं. मग परिचय केला, आपण कोण, काय, अमुक तमुक, चर्चा सुरू झाली. मग त्यांच्याकडनं कळलं, छोटीशी खोली, ते एकटे त्यांचे राहायचे, ते जे सत्पुरुष राहायचे ते. मग त्यांच्याकडनं कळलं, आपणासारखे करीती तात्काळ. ते म्हणाले की हे जे सगळं तुमचं जीवन आहे, मग ही जी तुम्हाला अनुभूती आहे ती मला कधी मिळेल? वकील आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारला. ते म्हणाले, काही हरकत नाही, ही जी जिव्हा आहे ही लोकांना खऱ्याचं खोटं, खोट्याला खरं करण्यात जेव्हा बंद कराल, खोट्याला खरं, खऱ्याला खोटं करण्याची जिव्हा, जेव्हा बुद्धी, जेव्हा तिकडे ती एनर्जी, तो फोर्स, ती ऊर्जा जोपर्यंत तिकडे आहे तोपर्यंत तुम्ही विषयासक्तच आहात. पैशाने पैसा कमवायचा आहे, नवीन केस जिंकायचा आहे, नवीन पैसे, इमला, माडी, घर, दार, समृद्ध, इकडेच लक्ष राहील. मला एवढ्याशा छोट्या खोलीत सुद्धा थोडी पैशाची चणचण असून सुद्धा जो मला ब्रह्मानंद म्हणतात, आत्मानंद म्हणतात, तो मिळतोय, तो माझ्याकडे असलेला तुमच्याकडे नाही. याचं कारण तुम्ही जे करतात ते मी करत नाही आणि मी जे करतोय ते तुम्ही करत नाही. उत्तर सोपं आहे म्हणाले. डोळे उघडले, आय ओपनिंग ज्याला म्हणतात, नेत्रांजन पडल्यासारखं झालं. म्हणाले, मग तुम्ही काय काय करता? मग त्यांनी सांगितलं, एक तरी ओवी अनुभवावी. मी ज्ञानेश्वरी वाचतो. मग त्यांचे जे कोण गुरुजी आहेत त्यांचं नावही मला आत्ता स्मरत नाही, कारण त्यावेळेला माझं वय 18-19 होतं. पण मी जी गोष्ट ऐकली आहे त्याचा मुद्दा मला पुढे तुम्हाला सांगायचा आहे. सज्जनो हो, श्रोते हो, नीट ऐका, आपण थक्क व्हाल, थक्क व्हाल. खूप जबरदस्त कथा आहे. कसं असतं, एकदा त्यात अडकला माणूस की परमार्थ हा मार्गच असा विलक्षण आहे. आम्ही जेव्हा गिरनारला, बद्रीनाथला किंवा एरवी कुठल्या तरी यात्रेत जातो तेव्हा जी भजनं म्हणतो, ट्रेनमध्ये सुद्धा, गाडीत, बसमध्ये, तेव्हा काही काही हिंदी भजनं मथुरा वृंदावनला मी ऐकलेली. त्यात असं वर्णन आहे, तेरे रस का लगा चस्का जिसको. काय शब्द आहेत ऐका, आवडतील आपल्या सगळ्यांना. तेरे रस का लगा चस्का जिसको, लगता वैकुंठ फीका सा उसको, डूब कर कोई बाहर न आया, डूब कर कोई बाहर न आया, इसमें भंवरे है साहिल नहीं है, यूं तो लाखों है महफिल जहां में, तेरी महफिल सी महफिल नहीं है, यूं तो लाखों है. काय सुंदर कव्वाली आहे, काय सुंदर शब्द आहे. मथुरा वृंदावनला मी हे ऐकले होते शब्द. काय शब्द आहे, तेरे रसका लगा चसका जिसको, लगता वैकुंठ फीका सा उसको, डूब कर कोई बाहर न आया. एकदा त्या मार्गात शिरला की तो किती म्हणाला, मी आता बाहेर येतो, मी आता बाहेर येतो, मला आता काय नाही, माझं दत्ताचं जमत आहे, नाही माझं रामाचं जमत आहे, नाही माझ्या मनासारखं काय होईल, असं चिडचिडेल, चिडचिड होईल. एखादा मोहरी तडतडते तसा तडतडेल, फुटाणा फुटतो तसा फुटेल, चिडेल. पण ते सुद्धा एक प्रेमच आहे हो देवावरती. नाही माझ्या मनासारखं झालं, नाही माझ्या मनासारखं झालं, चिडेल, रागवेल, पण तो परमार्थ मार्ग नाही सोडू शकत. तेरे रस का लगा चस्का जिसको, लगता वैकुंठ फीका सा उसको, डूब कर कोई बाहर न आया, डूब कर कोई बाहर न आया, इसमें भंवरे है साहिल नहीं है, यूं तो लाखों है महफिल जहां में, तेरी महफिल सी महफिल नहीं है. काय सुंदर शब्द आहे तो. संपूर्ण पद केव्हा तरी आपल्याला नक्की ऐकवीन. फार सुंदर पद आहे, फार छान पद आहे. त्यातले हे शब्द आहे,
एकदा ओढी लागली, एकदा चस्का, एकदा त्याची चव चाखली की आता इसमे भवरे हे, त्या भोवऱ्यात अडकतच जातो जीव. साहिल नाहीये, तो काठावर यायला मागतच नाही. तो पुन्हा काठाची कांक्षा करतच नाही. तो आणखीन खोलात शिरतोय पण आत आत आतच जायची कांक्षा करतो. बाहेर येऊच इच्छित नाही तो. काय केलं की घरात बसल्या बसल्या रोज जावं, त्यांचा संग करावा, सत्संगाची वांछा झाली. विरक्त झाला संसारी या नाम मुमुक्षू, बद्धत्वातून मुमुक्षुत्वाकडे पेळे. सद्गुरूंचा सहवास लाभला, त्यांचा अनुग्रह झाला, आणखीन त्यांच्याकडनं मार्गदर्शन झालं, ज्ञानेश्वरीची उत्सुकता वाढली, उपनिषदादी श्रवण घडायला लागलं. गुरू याच्यानंतरचं जे उपरतीनंतरचं आहे ना आहे वाक्य, त्याचं नाव श्रद्धा असं आहे, लक्षात ठेवा. श्रद्धा ती कुणाविषयी ठेवायची आहे, का ठेवायची आहे, त्याच्यावरती चर्चा आपल्याला सविस्तर करायचीच आहे श्रोते हो. त्यामुळे श्रद्धा, मग गुरु वाक्येषु विश्वासः, गुरूंच्या चरणावरती एवढा दृढ विश्वास ठेवायला लागले. ते म्हणाले तू वकील असशील ना ते हायकोर्टातला, माझ्या पुढे आलास की शिष्य म्हणून जायचं, बाकीचा तोरा ठेवायचा नाही कुठलाय. आणि गुरूंच्या पुढे असे नम्र भावनेनं जायचे. सतत विनत होता वारीजे आपदासी, सतत विनत होवो आम्ही त्या पदासी. सतत सद्गुरूंच्या चरणारविंदी विनत राहायला लागले, शरणागत भाव ठेवून राहायला लागले. आणि मग उपदेक्षितंती ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिभिः, ते ज्ञान सद्गुरूंच्या चरणारविंदी बसल्यानंतर मिळायला लागतं. पण पण केव्हा विनयता ठेवून, जेव्हा त्यांच्या चरणारविंदाचा आश्रय केला जातो, त्यांच्याकडनं ज्ञानेश्वरीचा आश्रय मिळाला, उपनिषदाचा गाभा मिळाला, अनुग्रह झाला, आणि मग जीवनाचा इति कर्तव्यता, मी जे आत्तापर्यंत केलं ते, मुलं बाळं लग्न झाली, त्या मुलं सेटल झाली, बाकी सगळ्या गोष्टी, नातवंड पतवंड सुरू झाली, नातवंड झाली, आणि आपण जे करतोय ते आणि जे करायला पाहिजे ते, यात खूप तफावत आहे. मी हे वाक्य जवळजवळ आत्तापर्यंत 4-5 वेळा तरी बोललो असेल. आपल्याला जे करायचंय ते आणि आपण जे करतोय ते, यात खूप तफावत आहे. हे जेव्हा एक वकील म्हणून, हायकोर्टातले वकील म्हणून जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांच्या मनात खळबळ वाढायला लागली की हे मी करतोय ह्यात माझा आयुष्यातला खूप सारा वेळ वाया चाललाय. ते वैराग्यच यावं लागतं. मग पुन्हा नित्यानित्य वस्तू विवेक झाला, इहपरलोकीचं वैराग्य सुरू झालं, मग क्षमादी षटक सुरू झालं, हळूहळू लागतंय आणि भागतंय याच्यावर चर्चासत्र सुरू झालं. जे जे आवश्यक आहे तितकंच आणि तसंच वागायचा प्रयत्न सुरू झाला. कासव जसं पाय आत घेतं तसं आपल्या गरजा आत आत घ्यायला लागले. कोणी चोर डकैती दरोडेखोराला नाही घेणार मी आता कुणाची केस, आत्तापर्यंत पैसे कमवले, मग तो पापाचा पैसा कसा झाला, जो चोर होता त्याच्या पाठीशी उभं राहिलो, जरी व्यवसाय म्हणून उभं राहिलो, का असे ना आपण चुकलो, पापाचा अंशतः का होईना धनी झालो, कुठेतरी ते व्हायला लागलं, वाटायला लागलं, दोषाचं वाटायला लागलं, कमावलेला पैसा दोष मार्गाने आला असं वाटायला लागलं. सज्जन हो, आता ऐका, नीट ऐका, थोडक्यात सांगतो, पटकन सांगतो आपल्याला. या सुमंत वकिलांनी पुढे केलं ते असं केलं की कोणी करणार नाही, काय विरक्ती असते. घरात एक फॅमिली मिटिंग घेतली, मुलांना सुनांना बायकोला गोळा केला आणि सांगितलं मी अमुक तारखेला आता नर्मदा किनारी अयाचित वृत्तीनं जाऊन राहणार आहे. मला सर्व संघाचा परित्याग करायचा आहे, मला हे सगळं सोडायचं आहे. द्वे पदे बंध मोक्षाय ममेति न ममेचित न ममेति च ममेति बध्यते जंतुर न ममेति विमुच्यते. न मम असं म्हटलं की सुटला आणि मम म्हटलं की अडकला. इतकी सोपी व्याख्या वेदांतशास्त्रांनी केली. मला आता पुष्कळसा काळ मम मम म्हणण्यात, हो मी केलंय म्हणण्यात गेला. आता मला इदन दत्तन न मम, हे दत्तगुरु माझ्याकडनं करून घेत आहेत, सद्गुरू माझ्याकडनं करून घेत आहेत, अशी सवय मला आता लावायची आहे. मला आता अडकायचं नाही यात. बस जो पुरुषार्थ म्हणतात, शिकलो, मोठा झालो, पैसे कमवले, मुलंबाळं झाली, त्यांना लग्न मुलंबाळं झाली, बस आता मला ते नाही करायचं. मी निघालो. माझ्या आयुष्यातला कितीसा काळ आता शिल्लक आहे मला कल्पना नाही. मी निघालो, अमुक अमुक तारखेला जाणार. पण तत्पूर्वी आत्ता जी मीटिंग घेतली आहे, घरातली बैठक, ती एवढ्यासाठीच की जितका पैसा माझा शुद्ध मार्गाने कमावलेला आहे त्याच्यात वाटेकरी माझी पत्नी आहे, तुम्हाला मुलांना सुनांना मी वाटून देतो. पण जो पैसा मी चुकीच्या केसेस, जे खरोखर दरोडेखोर किंवा जे दुष्ट होते, पापी होते, त्यांना वाचवण्यासाठी कमावलेला जो पैसा आहे त्याची नोंद माझ्याकडे आहे. आणि तो जो पापाचा पैसा आहे तो कैक लाखाच्या घरात आहे. तो पैसा तुम्ही वापरावा असं मला वाटत नाही. यास्तव मी तो पैसा कोणाला तरी दान धर्म म्हणून कुठल्या तरी आश्रमाला हा पापाचा पैसा द्यावा असं वाटत नाही. म्हटलं तर तो कागद आहे, म्हटलं तर त्याच्यात पैसा आहे, मला काही वाटत नाही त्याचं. मला असं वाटतं की हे सगळं माईमध्ये, नर्मदा मैयात अर्पण करून टाकावं. तुमचा कोणाचा विरोध असेल तर वापरा, पापाचे धनी होणार असाल तर व्हा, मी राहणार नाही. घरातल्यांनी मोकळीक दिली, त्यांनी ते सगळे पैसे गोळा केले
आणि राजपिंपला नावाचं गरुडेश्वरच्या इकडे जाताना जे पूल लागतो त्या नर्मदेच्या पुलावर जाऊन एक दिवशी ती जी काही छोटी बॅग होती त्यात जे काही पैसे साठले होते ते सगळे पैसे घेतले, नर्मदा माईचं स्मरण केलं आणि सगळे पैसे जसेच्या तसे नर्मदा मैया टाकून दिले. याचं कागदाशिवाय याची काहीही काडीची किंमत नाही. पैसा म्हटलं की आणखीन फेकून दिले ते पैसे. नको आहेत मला हे. हा पापाचा पैसा आलाय माझ्याकडे आणि त्या पापामुळे आजचा दिवसच अनघा देवी बोलायला सुरुवातच तिथून झाली. निष्पाप होणं, अनघ होणं, अनघ दत्ताची कृपा व्हावी, अनघा मातेची कृपा व्हावी असं वाटत असेल तर बोलण्यानी, वागण्यानी, शरीरानी, पैशानी, अर्थशुचीला फार परमार्थात महत्व आहे. तुम्ही खूप मारे आयटीत परमार्थ केला पण खोटा नाटा पापाचा पैसा तुमच्याकडे जर येत असेल ना, तुमच्या आयुष्यात कधीही समाधान, तुमच्या माझ्या आयुष्यात कधीही समाधान राहणार नाही. अस्वस्थता कायम राहील, रात्रीची झोप शांत चित्तानं कधी मिळणार नाही. म्हणून निष्पाप प्रामाणिकपणे कष्ट करून कमावलेलाच पैसा माझ्याकडे घरात कसा येईल, लक्ष्मीच राजपावलानं माझ्या घरात कशी येईल, अलक्ष्मी माझ्या घरात कधी येणार नाही, अशी कामना त्यांनी करून ते तिला त्याचा नादच सोडून दिला आणि नर्मदेत ते सोडलं. ते जसे निघाले तसं आधुनिक काळामध्ये जसं आपण म्हणतो राम निघाल्यावर सीता निघाली, तितक्याच तयारीनं त्यांच्या मंडळी तयार झाल्या. त्यामुळे तू माझा नवरा जर सुख सगळ्या शरीराच्या सगळ्या दुःख यातना भोगून जर नर्मदा किनारी विरक्त आयुष्य जगणार असेल तर मी एकटीने घरात राहून काय सुखोपभोग भोगायचे. त्यांच्या बरोबरीनंच मानप्रस्थाश्रम स्वीकारेन. त्यांनी सुद्धा तोच मार्ग धरला. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, कुठल्याही सण वार लग्न मुंज बडोदा काही फार लांब नाही आहे. 100 किलोमीटर अंतरावरती 2 तासाच्या अंतरावरती ते पोचू शकणार होते. पण त्यानंतर त्यांनी व्रतसंकल्प केला. दोघंही पती पत्नी ते त्याच्यानंतर कर्नाळी नावाच्या गावात आले आणि दोघं मिळून म्हणाले ते आता इथं राहतात, उपनिषदाचं स्मरण करतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, शौचे गुरुजी नावाचे गुरुजी त्या कर्नाळीला राहत. त्यांनी आता देह सोडला. शौचे गुरुजींनी, जे नर्मदा किनारी 10-20 वर्षापूर्वी फिरलेत त्यांना लक्षात असेल. मला त्यांचा दर्शनाचा योग आला, कारण त्यावेळेला त्यांचं वय, मी जेव्हा 18व्या वर्षी गेलो तेव्हा त्यांचं वय 94-95 होतं. खूप ज्येष्ठ होते ते. तेजपुंज अशी व्यक्ती. त्या शौचे गुरुजींचं सान्निध्य लाभलं. करतल भिक्षा घ्यायची एक कुटी होती, त्या कुटीमध्ये तिथे हे पती पत्नी राहायला लागले दोघे जण. आणि अगदी खरंच सांगतो, एक नेस्त वस्त्र, एक दांडीवर आणि एक अंगावर, एवढंच. एक दोरीवरती वस्त्र उद्याचं आणि एक आजचं अंगावर. याच्या व्यतिरिक्त नर्मदा किनारी राहून संग्रह नाही. भिक्षा कोरडी मागायची, जी काय अयाचित वृत्तीनं नर्मदेच्या कृपेने मिळेल ते 2 घास खायचे. उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, दासबोध, गुरुचरित्र या सगळ्या सद्ग्रंथांचं फक्त चिंतन, मनन, उपासना, निधिध्यासन, बस. त्याच्यातच नर्मदेच्या किनारी रेवा तीरे तपः कुर्यात असं सूत्र आहे. नर्मदेच्या किनारी साधना करावी, रेवा तीरे तपः कुर्यात. त्या रेवेच्या तीरावरती हे पती पत्नी राहतायत आणि त्यामुळे गंगा दशहराचा उत्सव आहे. बडोद्यातली लोक येतात, ते येऊन बसतात, पण ते कोणाच्यात मिसळत नाहीत. हा सगळा मला इतिहास कळल्यानंतर मी खूप भारावून गेलो. मी म्हणलं काय ग्रेट व्यक्ती आहे ही, की एका क्षणात कमावलेला पापाचा पैसा टाकून देण्याचं धाडस. अहो, आमच्या कीर्तनाच्या आरतीमध्ये लोक खिशातनं असा पैसा काढताना अशी एक विनोदापुरता घ्या, लांबून जेव्हा पगडी घालून एखादा कीर्तनकार कोणी उभा असतो त्याला असं वाटतं की तो एकदम 100ची नोट अशी काढतो. मोठ्या आयटीत कीर्तनकाराच्या आरतीत टाकताना 100ची नोट टाकतोय की काय असं त्या कीर्तनकाराला प्रवचनकाराला वाटतं. तो पठ्ठ्याबरोबर 100ची नोट टाकतो आणि उरलेल्या 9 नोटा 10च्या कलेक्ट करतो आणि 1 नोट फक्त 10ची त्यात टाकतो. मी काय म्हणतोय आपल्या लक्षात आलं असेल. म्हणजे इतकं आपलं ममत्व त्या पैशाच्या ठिकाणी असतं, इतके आपण ग्रस्त असतो. कमावलेला सगळा पैसा फेकून द्यायचा, तो नकोय मला, न मला नकोय तो आता इथनं पुढे. किती अर्थशुची, किती विचारांची सूची. अशा पद्धतीनं ते जीवन जगत होते. आणि मग अशा एका सत्पुरुषाचा, आपल्याला साधकाचा, एका उच्च दर्जाच्या साधकाचा आपल्या सगळ्यांना संपर्क झाला आहे, याचा सगळ्यांनाच आनंद होता. म्हणून त्यांच्याविषयी एक आदरयुक्त भीती. म्हणून त्यांच्या जवळपास कोणी, कारण बोलायला फार कठोर होते ते. आणि मग अशा सगळ्या भूमिकेतनं ते वाक्य त्यांचं आलं होतं की ज्या दिवशी प्लीडिंग थांबतं त्या दिवशी परमार्थ सुरू होतो. मग आमची त्यांची एक छानच गट्टी जमली. मग नंतर 6व्या-7व्या दिवसानंतर एके दिवशी असाच बसलेलो असताना त्यांनी मला गाठलं आणि मला सांगितलं, इकडे ये म्हणाले. भविष्यात आत्ता चरितार्थ चालवायचा आहे, तू अजून लहान आहेस, तुला कळणार नाही, पण तू पूर्ण वेळ व्यावसायिक कीर्तनकार, म्हणजे तुझा उदरनिर्वाहाचं साधन हे कीर्तन आणि प्रवचन फक्त आहे, म्हणजे कीर्तन आहे, नारदीय कीर्तन आहे. तर तुला जे काही मिळतंय, आत्ता तू इथे कीर्तनकार म्हणून बोलवलंय, तुला काहीतरी बिदागी मिळणार आहे,
पण भविष्यात जर कधी आयुष्याच्या उत्तरार्धात जर कधी उपनिषद आणि गीतेवरती, मला अजूनही त्यांचे शब्द लख्ख आठवत आहेत, नर्मदेच्या तीरावर बोललेले, जर उपनिषद आणि गीतेवरती जर कधी प्रवचन करायला कोणी बोलावलं, उपनिषदांवर, गीतेवरती, ब्रह्मसूत्रावरती, तर जर तुझा अभ्यास झाला आणि जर कधी प्रवचन करायला गेलास तर कधीही जायचं यायचा भाडेखर्च माग, अगदी हक्कानी माग. पण म्हणाले, ते मला विवेकच म्हणायचे, म्हणाले विवेक, कधीही गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्रादी सांगताना तळमळीनं सांग लोकांपर्यंत, पण त्याचं मूल्य कधी घेऊ नको. पुढे मागे आयुष्याच्या उत्तरार्धात जर कधी मागितलंस तर भाडेखर्च आवर्जून माग, पण सध्या चरितार्थ चालवायचा आहे, उपजीविका त्याच्यावर आहे. दत्तकृपेने तुला मिळत राहील. लोक जे देतात ते श्रद्धेनं देतच असतात, लोकांना ती काळजी असते, पण लोक जे देतात ते खूप आहे असं आपल्याला कळलं पाहिजे, वाटलं पाहिजे. आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे असं वाटत राहिलं तर त्याची शृंखला कमीच आहे. त्या सत्पुरुषाचा समागम झाला. आता तुम्हाला क्लायमॅक्स पॉईंट सांगतो. 8 दिवस झाले, 9 दिवस झाले, छान 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 सत्संग त्यांचा घडला. त्यांच्याविषयी थोडं जाणल्यामुळे थोडंसं काहीतरी माझं महत्भाग्य की त्यांचा सहवास थोडा लाभला. शेवटचा दिवस आला. शेवटच्या दिवशी गंमत अशी असते की साधारणपणे आपण एखादं चांगलं श्रवण केलं, अशी एक पद्धत आहे, एक अशी पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. एक महिनाभर एखाद्याचं कीर्तन झालं, 15 दिवस झालं, 7 दिवस सप्ताह झाला, गंगा दशहरासारखा दशहराचा उत्सव झाला की मधल्या आदल्या काळात रोज आरतीत लोक काहीतरी देत असतात किंवा समोर काहीतरी ठेवत असतात. पण शेवटच्या दिवशी विशेषत्वाने कोणी 100 रुपये, कोणी 500 रुपये, कोणी 1000 रुपये, आपापल्या ऐपतीप्रमाणे आम्हाला चांगलं श्रवण करायला मिळालं, आम्ही चांगलं काहीतरी ऐकलं, आम्ही कृतज्ञ आहोत तुमच्याविषयी, म्हणून त्या पुराणिकाला, त्या कीर्तनकाराला काहीतरी यदृच्छेने देत असतात, आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे देत असतात. तर तो शेवटचा दिवस आला, त्यात गंगा दशहरासारखा उत्सव, त्यात शेवटचा दिवस दशहरा, दानधर्माचं महत्त्व. प्रत्येक लोकांच्या हातात पाकिटं तयारच होती आणि हे सद्गृहस्थ आले, बसले नेहमीप्रमाणे. आणि आज त्यांनी गंमत अशी केली की कीर्तन सुरू होण्याच्या आधीच ते आले. मी क्लायमॅक्स पॉईंट सांगतो, ते कीर्तन सुरू होण्याच्या आधीच आले आणि ते आले. मी अशी डोक्यात नमस्कार नको, थांबा मी करतो, एक आदरभाव नमस्कार केला. आणि थांबा, नमस्कार नाही, त्या नारदांच्या गादीला आहे, तुम्हाला करतोय का नमस्कार? मग लगेच छाटाछाटी सुरूच लगेच, हा नमस्कार तुम्हाला नाही, नारदांच्या गादीला आहे, स्वीकारलाच पाहिजे. म्हणजे ठीक आहे, बरं तुम्ही म्हणाल तसं. नमस्कार स्वीकारला, त्यांना नमस्कार केला आणि एक पाकिट त्यांनी काढलं आणि अतिशय यांनी असं माझ्या हातात दिलं. प्रत्येक कीर्तनकाराचं किंवा कुठल्याही कीर्तनकाराचं ते शेवटचा मिळकतीचा दिवस म्हणजे चेहरा असा प्रफुल्लित झालेला असतो. वा वा, धन्यवाद हा काका, अगदी असं करून ते एक पाकिट घेतलं. असं वाटलं की एवढ्या मोठ्या विरागी सत्पुरुषांनी सुद्धा आठवणीनं मला काहीतरी दिलं, संभावना म्हणून. तो क्षणभर माझ्या मनात विचार आला असेल नसेल एवढ्यात त्यांनी सांगितलं, ओ त्याच्यात पैसे बिसे काही नाही आहेत, पण आज पहाटे सद्गुरू कृपेने एक आदेश झाला, तो लिहून काढलाय, महत्त्वाचे 12 विचार लिहून दिलेत, तेवढे निवांत वाचा, आता कीर्तन शांत डोक्याने करा. माझ्याकडे काही पैसे नाहीत, आहेत ते पैसे सोडून इथे नर्मदेच्या गाठी आलोय. फक्त तिने, मैयाने जे विचार द्यायला सांगितलेत तेवढे विचार लिहून काढलेत, आज सकाळी तेवढे तुम्हाला प्रसारित केलेत. मी फक्त माध्यम आहे, मीडियम आहे, ते द्यायचं काम केलंय, त्यात पैसे बिसे काही नाही, तेवढे हुरळून जाऊ नका. लगेच ठिकाण्यावरती आणलं. माझ्या डोक्यात उत्सुकतेचं काहूर पेटलं की यात काय लिहिलं असेल, एवढ्या मोठ्या सिद्धपुरुषांनी काय लिहिलं असेल, त्या संत सत्पुरुषांनी. पण 2 तास कीर्तन करणं गरजेचं होतं, तिथे ते वाचून नका असं सांगितलं होतं. ते पाकिट मी वेगळं ठेवलं आणि बाकीच्यांची आर्थिक जी आलेली पाकिट होती ती वेगळी ठेवली. कीर्तन 2 तास झालं, सांगता झाली, गंगाष्टक झालं, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. खोलीवर गेलो आणि त्यांचं पाकिट पाहिलं, देवापुढे ठेवलं आणि त्यांचं पाकिट फोडून पाहिलं. त्या पाकिटामध्ये 10-12 सूचना केल्या होत्या आणि त्यातलं पहिलं वाक्य लिहिलं होतं की कीर्तन सेवेसाठी आलेले विवेक बुवा वगैरे, असं ते सगळं लिहिलेलं होतं. आणि त्यात 10-12 गोष्टी सजेस्ट केल्या होत्या, सांगितल्या होत्या दत्तकृपेने. मग कीर्तन करताना डावीकडे उजवीकडे पुरुष स्त्रिया बसतात, पुरुषांकडे किती टक्के पाहावं, स्त्रियांकडे किती टक्के पाहावं, समोरच्या इष्टदेवतेकडे किती टक्के पाहावं, हे सगळं त्यात पत्रात लिहिलं होतं. श्रोते हो, आपल्याला काय स्वानुभवची मजा सांगू. काय हा स्वानुभव म्हणण्याचा अर्थ असा की एक वैयक्तिक एका सत्पुरुषाचा अनुभवलेला सहवास, विचारांचा अनुभवलेला सहवास. त्यात इतकं सुंदर लिहिलं होतं, बिदागीसाठी सध्या आपली उपजीविका चालवण्यासाठी बिदागी या स्वरूपात कशा पद्धतीने मागावं. म्हणजे कीर्तनकार व्यावसायिक असावा, पण कीर्तन व्यावसायिक असू नये. एकदा ठरलं ना की बाबा 2000 रुपये मिळणार आहेत, 3000 रुपये मिळणार आहेत, 5000 रुपये मिळणार आहेत, ते आधी ठरताना, नंतर नाही ते 2 तास उभं राहिलं की त्याच्या वेळेला नोट कशी मिळते त्याप्रमाणे कीर्तन नाही करायचं.
डोंबऱ्याचा खेळ आणि तुमच्यात काही फरक आहे की नाही म्हणाले. त्यात लिहिलेलं होतं त्या पत्रात सगळं. एकदा उभं राहिलं की एवढ्या तळमळीने उभं राहायचं की फक्त समोरची इष्टदेवता, आणि मग ते सगळे रेफरन्सेस दत्त महात्म्य आणि बाकी गोष्टी पडताळा यायला लागला की करिता कीर्तन भगवंताचे उठावे सात्विक भावसाचे तरीच साफल्य जन्माचे अन्यथा दंबाचे ठाणे ते. मग त्या 10-12 सगळ्या गोष्टी त्याच्यात मेन्शन केल्या होत्या, लिहिलेल्या होत्या की किती टक्के कसं बघावं, मग उत्पन्नाचं साधन कसं असावं, मग त्यानंतर कशा पद्धतीने इन्कम सोर्स येईल, मग त्यातले किती टक्के आपले उपेक्षित नातेवाईक गरजू लोक असतील त्यांना किती टक्के खर्च करा, स्वतःसाठी किती वापरा, धर्मासाठी किती खर्च करा, आणि असं सगळं एक शुचिरभूत त्यानं एक कीर्तनकाराचं जीवन कसं असावं अशी आज्ञा त्यांच्या सद्गुरू कृपेने त्यांना जी आली होती ती त्यांनी शब्दबद्ध करून लिहून दिली. आणि सर्वात शेवटचं वाक्य ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. या पद्धतीने दत्तकृपेने वागण्याचा प्रयत्न कराल तर याची देही याची डोळा नर्मदेच्या साक्षीने सांगतो साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. हे पत्राची या वाक्याची किंमत त्यावेळेला नव्हती कळली, पण ती खरंच खूप मोठी बिदागी त्या सुमंत काकांनी मला त्यावेळेला दिली होती पत्रद्वारे. दुर्दैव असं झालं की त्याचे मी अनेक प्रती काढलेल्या होत्या, 2 प्रती झेरॉक्सच्या काढल्या होत्या, पण यंदाच्या महापुरामध्ये माझे 2,500-3,000 हजार पुस्तकं, जवळजवळ 2,500-2,500 पुस्तकं, हस्तलिखित कीर्तनाचं साहित्य, पत्रव्यवहार, जे मला ओळखतात, ज्यांचा माझा ओळखतात म्हणजे परिचय आहे, आमचे अमित कुलकर्णी आहेत, राजेश कुलकर्णी आहेत, आमचे बाकीचे सगळे जे नंदू काका आहेत, अभिलाभ आहे, हे सगळेजण जे जे आहेत त्यांना माहिती आहे की किती हस्तलिखिताचं नुकसान झालं आहे. आमची मयुरीताई आहे, अनेक जण आहेत, त्यांनी स्वतःही इथे येऊन खूप सारी मदत असं म्हणणार नाही पण खूप सारं काम इथे येऊन त्यांनी सगळ्यांनी उचललं. आणि त्यांनी पाहिलं की पुस्तक, आमचा कौस्तुभ आहे, बाकी या सगळ्यांनी, गायत्री आहे, यांनी पाहिलं की किती पुस्तकं चिखलामध्ये ती खराब झाली, किती हस्तलिखिताची नासाडी झाली. त्यात तो पत्रव्यवहाराचा पण एक गठ्ठा, असं कोणाच्या डोक्यात सुद्धा आलं नाही की दुसऱ्या मजल्यावरती दुसरा मजला घराचा पाण्याखाली जाईल, परंतु ती स्थितीसुद्धा आल्या कारणानं ती पण एक आपत्ती. सहनम ही सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम. त्यामुळे ओरिजिनल आणि ते झेरॉक्स काढलेल्या पुष्कळसा ठेवा त्यातला निघून गेला दुर्दैवाने, पण ती वाक्य आणि ते सूत्र मात्र हृदयातनं नक्की गेलेलं नाही. ते पत्र गेलं असेल पण पत्रातलं, पण त्यातूनही आमच्या पुण्याच्या घरामध्ये, निगडीच्या घरात, यमुनानगरच्या घरात जर ते मिळालं असेल तर शोधण्याचा प्रयत्न करीन. कोणीतरी म्हटलंय दाखवा, तर मी नक्की दाखवीन. माझ्या वेबसाईटवरती पण ती प्रसारित करीन वाटलं तर वेळप्रसंगी, किंवा आपली ब्रॉडकास्ट लिस्ट आहे, ब्रॉडकास्ट लिस्टवर आवर्जून पाठवीन. मला ते फक्त पत्र मिळू द्या, तितका वेळ मिळू द्या. जर ते पत्र पुण्याच्या घरी मला मिळालं तर ते पत्र जसंच्या तसं आपल्याला निश्चितपणानं मी आपल्याला पोस्ट करीन. मिळालं पाहिजे इतकीच इच्छा. पण जर जी कॉपी इथे होती वाडीच्या घरात, ती आता इथला पत्रव्यवहार किंवा इथली पुस्तकं हस्तलिखित सगळी नष्ट झाल्या कारणाने यंदाच्या महापुरात मागच्या वर्षीच्या आत्ता उपलब्ध नाहीत, पण त्या सत्पुरुषाची आठवण मात्र हृदयात कायम आहे. सांगायचा उद्देश इतकाच की उपरतीची याहून आणखीन वेगळी व्याख्या आपल्याला निराळी काय सांगायची. त्यामुळे शमाधी षटकाची चर्चा करताना उपरती याचा अर्थ हे केवळ एकमेव सुमंत असे नाही आहेत, असे अनेक आहेत ज्याला ज्या क्षणी सद्गुरू कृपेने असं कळलं की या विषयांमध्ये आनंद नाही आहे. आनंद हा शब्द फक्त आणि फक्त परमार्थात आहे, अध्यात्मात आहे. व्यवहारात आनंद नाही, व्यवहारात सुखही नाही, व्यवहारात आनंदही नाही. सुख, आनंद, कैवल्य हे सगळे शब्द परमार्थात शोभणारे आहेत, व्यवहारात शोभणारे नाहीत. व्यवहारात कितीही मिळत गेलं माणसाला तरी अतृप्ती आहे, अशांतता आहे, अधिकची कामना आहे. परंतु शाश्वत शांती आणि शाश्वत निश्चिंती जर कुठे मिळत असेल तर ती सद्गुरूंच्या चरणारविंदी परमार्थ मार्गात मिळेल. म्हणून आपण सगळ्यांनी तो भाव लक्षात ठेवूया. समर्थांना जेव्हा कळलं सावधान हा शब्द ऐकुनी सावध हा झाला, तपास्तव टाकळीत पोचला. सावधान हा लग्नातला शब्द ऐकला आणि समर्थ सावध झाले, उपरती झाली, गेले टाकळीला. ज्याला ज्या क्षणी उपरती होईल ते त्याच्या महद्भाग्याने, मागच्या जन्मीच्या प्रार्थनांनी, त्याच्या सद्गुरू कृपेनी, त्याच्या प्रामाणिक ओढीनी, प्रामाणिक तळमळीनी ते त्याला प्राप्त होतं. सांगायचा उद्देश इतकाच की अगदी खूप वर्षांनंतर, अगदी 18 वर्षानंतर, मागच्या वर्षी महापुराला त्याच्या आधी बडोद्यात माझं कीर्तन झालं, तेव्हा ती कर्नाळीतली सगळी, ज्यावेळेला मी 18 वर्षाचा होतो तेव्हाची मला पाहिलेली सगळी मंडळी
सगळी पुन्हा भेटली, पुन्हा नव्यानं पुन्हा मला भेटली. खूप 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 असा आनंद आम्हा सगळ्यांना एकमेकाचा भेटीचा झाला. मी प्रयत्न नक्की करेन की जर ते पत्र मला मिळालं तर आपल्याला नक्की दाखवेन. असे कैक संदर्भ बोलताना आमच्या नित्यबरोबर असणाऱ्या सगळ्या आमच्या ग्रुपमध्ये बोलताना बोललं जातं आणि ते मी बऱ्याच जणांना दाखवलेलं पण आहे. तर जर ते पत्र जर मिळालं त्या काकांचं, सुमंत वकिलांचं, तर मी आपल्याला नक्की 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 दाखवीन. आपण अजिबात निश्चिंत राहा, काळजी करू नका, मी नक्की आपल्याला दाखवीन. पण जे इथली प्रत होती ती दुर्दैवाने आत्ता माझ्याकडे नाही, कारण ती महापुरात नष्ट झाली. असो, आपण सगळे या काकांच्या स्मरण करूया. ते आता नाही आहेत, अशी बातमी आहे, ते आता नाही आहेत. शौचे गुरुजींनी पण देह सोडला पुढे. तेही वयस्करच होते, साधारण 2004-2005ला. तेव्हा ते 93-94 वर्षाचे होते. तर त्यांचंही देहावसान झालं. पण त्या नर्मदा किनारची कर्नाळी नावाचं गाव माझ्या मात्र हृदयात गंगा दशहराच्या निमित्ताने कायमचं कोरलं गेलं. आणखीन आता इतक्या वर्षात परत कधी गेलो नाही, पण एकदा केव्हा तरी अशी इच्छा आहे, या लॉकडाऊन नंतर गाडी काढून पुन्हा एकदा केव्हा तरी सगळा दौरा पुन्हा एकदा करायचा. पुन्हा पुन्हा ते सगळं बघायचं. विवरलेच विवरावे. जे जे ऐकलं तेच तेच पुन्हा बोलायचं. जे बोललं तेच पुन्हा पुन्हा बोलायचं. जे ऐकलं तेच परत परत ऐकायचं. अशा सगळ्या पद्धतीनं वागावं, ऐकावं अशी प्रार्थना दत्तचरणी करूया. आणखीन आपल्या सर्वत्रांचं या महामारीतून रक्षण होऊ दे अशी प्रार्थना अत्रिपुत्र दत्तात्रयांच्या चरणी, अनघा मातेच्या चरणी आजच्या दिवशी अनघाष्टमीच्या दिवशी करूया. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती तारखेनं आहे, त्यांचं पुनश्च एकदा आजच्या दिवशीच्या सांगतेला पुनश्च एकदा स्मरण करूया. आणखीन दररोज काल बोलल्याप्रमाणे मग हे 21व्या शतकातली ही 2 दशकं, 2001 ते 2010, मग 2011 ते 2020, किती ना कितीतरी टप्पे आपल्याला आयुष्यात बघायला मिळतात. त्या त्या वळणाला देवानीच ठरवून ठेवलेली माणसं आपल्याला भेटतात. ते आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. फक्त आपण ते ओळखायला शिकलं पाहिजे. आणखीन ते आपल्याला जो मार्ग दाखवतात तो देवानीच दाखवलेला मार्ग आपल्याला असतो. देव काही शंखचक्र गदा पद्म घेऊन आपल्याकडे येत नसतो. तो कुठल्या ना कुठल्या रूपानं आपल्याला येऊन सतत सावध करीत असतो, जागृत करीत असतो, दाखवत असतो मार्ग. तर असो, आपण उद्या उपरतीच्या पुढे श्रद्धा, समाधान याची पण चर्चा क्रमाक्रमाने करू. आज आपल्याला उपरतीची व्याख्या सांगितली. उद्या आणखीन उपरतीविषयी थोडंसा विषयातनं मन काढायचं. म्हणजे नेमकं कसं, उपरती जर झालं, या सगळ्यांना साधलं, आपल्या सगळ्यांना जर उपरती साधायची असेल तर नेमकं काय करायला पाहिजे आपण, याविषयी आपण उद्या थोडीशी चर्चा करूया. आज इथेच थांबूया. अत्रिपुत्र दत्तात्रयांच्या पवित्र नामाचं स्मरण करूया. काल परवा आपण सगळ्यांनी खूप छान छान अशी वेबसाईटला भेट दिलेली आणि खूप छान छान अशा प्रतिक्रिया पण आपण आपल्या व्यक्त केल्या. अभिप्राय नावाचा जो टॅब आहे शेवटचा, त्याच्यामध्ये आपण आपल्या भरभरून प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. आणखीन काल मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 94-0, कित्येक जणांनी विचारलं की सांगा, तर 94-033-56-270. पुनश्च सांगतो, 94-033-56-270 हा विवेकबुवा गोखले या यूट्यूब चॅनलचा ऑफिशियली असलेला हा व्हॉट्सॲपचा नंबर आहे. या नंबरवरती आपण आपलं नाव, गाव आणि अल्पपरिचय पाठवू शकता. याच्यामध्ये ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सहभागी करा म्हणून सुचवू शकता. एवढाच छोटा एक शॉर्ट मेसेज. परिचय याचा अर्थ काय करता, उद्योग काय करता, आणखीन कोणाला काय घेणं देणं आहे, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही काय करता, तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहात, उच्च आहात की नीच आहात, याच्याशी काही घेणं देणं नाही. कुठल्या गुरुपरंपरेशी आहात, दत्तभक्त आहात किंवा आणखीन काही आहात, किंवा गजानन महाराजांना मानता, अक्कलकोट स्वामींना मानता किंवा काय, ते आपण श्रद्धेनं आपल्या गुरुपरंपरेची उपासना आता आज मला कोणीतरी लिहून पाठवलं, त्यांना मी जाहीर आत्ता सांगतो, मला नावं लक्षात राहत नाहीत बोलताना, कारण खूप जणांनी पाठवलं आहे. एका कोणीतरी आज मला लिहून पाठवलं आहे की आम्ही रामानंद महाराजांच्या परंपरेतले आहोत, मराठवाड्यातली. मी आपलं नाव आत्ता मला स्मरत नाही, पण मी जर आपण आत्ता लाईव्ह असाल, बघत असाल, तर मी आपल्याला इथून नमस्कार करतो. कारण आमची गुरुपरंपरा तीच आहे. गोंदलेकर महाराजांच्या परंपरेतले काणे महाराज, तीच परंपरा आहे. त्यामुळे आपण गोंदलेकर महाराजांच्या शिष्य परंपरेतल्या रामानंद महाराजांच्याकडनं परंपरा चालत आलेल्या प्रल्हाद महाराज रामदासींचे साखर क्रीड्याचे, त्यांचे आपण शिष्य आहात. तर आपण गुरुबंधूच आहात माझे, वेगळ्या अर्थाने बोलायचं झालं तर आपल्याला पण नमस्कार. डोंबिवलीत आपण राहता, मला वाटतं आपण मेसेजमध्ये लिहिलं आहे. तर आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आणि आपली जी
जी उपासना आहे रामनामाची ती अशीच अखंड चालू राहू द्या. आज केले तर चालेल का? काय लिहिलं आहे कोणी? रेकॉर्डिंग वय शशिकांत कुंटे म्हणत नंतर रेकॉर्डिंग दिसते का? हो, नंतर रेकॉर्डिंग दिसतं. हे जे फेसबुक पेज आहे, तर हे फेसबुक पेज श्रीपाद श्रीवल्लभ हे जे फेसबुक पेज आहे त्याला तुम्ही लाईक म्हणजे जे बटन आहे ते एकदा दाबायचं. फॉलो म्हणून बटन असतं ते एकदा दाबायचं. ते जर आपण केलं तर आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहतील. आणखीन ह्याच्यावरचे आपण सहजपणे सदस्य झालात म्हणजे याचे सहभागी झालात आणि त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. मागचे सगळे व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतील निश्चितपणाने. तर हे जे पेज आहे ज्याच्यावर आत्ता आपण उपस्थित आहात, पहिल्यांदाच जरी ऐकत असलात तरी लाईकचं बटन आणि फॉलोचं बटन जर आपण केलं तर कंटिन्यू फॉलो एवढ्यासाठी की त्याच्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील. आणखीन लाईक केलं म्हणजे आपण त्याचे सदस्य झाल्यासारखे झालात. आणि विवेक बुवा गोखले या नावाचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती आज जे अनघाष्टमीचं काही जणांनी सांगितलं होतं की त्याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ मी नंतर पुन्हा बनवून आपल्यापुढे सांगेन. ते व्रत कसं करावं, कोणी करावं, केव्हा करावं, काय काय आवश्यकता असते, 8 वाट्यांमध्ये 8 दिशेला 8 पुत्र दत्तगुरूंचे कोण कोण, अणिमा, लगिमा, गरिमा, ते खूप छान छान वर्णन आहे. ते सगळं मी आपल्याला सांगेन नंतर, आत्ता नाही सांगत. आज सुरुवातीला फक्त प्रस्तावना सांगितली त्याविषयी. आपण त्याच्यावर नंतर स्वतंत्रपणे एक व्हिडिओ करून बोलूया. पण विवेक स्पेस बुवा स्पेस गोखले या चॅनलचं आपण नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये मला वाटतं, मला आठवतं आहे त्याप्रमाणे 25 ते 30 असे 25, 26, 27, 28, 29, 30 असे 6 एपिसोड मला वाटतं सलग. ते आजची जी आरती म्हटली ना जंभासुराची, आणि मग अनघा मातेचं दर्शन घ्यायला दत्तगुरूंच्या मांडीवरती अनघा बसले आहे, मग सगळे देव अनाचारी मातले, ते सगळे पापी सगळे देवतांवर स्वारी करून गेले, मग इंद्रादी सगळे देव कसे आले, मग सगळ्यांनी देवाची प्रार्थना कशी केली, त्याविषयीचं त्या आरतीचं जे जे वर्णन होतं त्याविषयीचं 25, 26, 27, 28, 29, 30 असं 6 एपिसोडमध्ये जंभासूर वध म्हणून एक स्वतंत्र आख्यान 6 एपिसोडमध्ये विवेक बुवा गोखले यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला नक्की बघायला मिळेल. मी त्यात वेळ घालवत बसत नाही. एका ताईंनी सुरुवातीला कोणीतरी लिहिलं आहे की शिरोळची गोष्ट सांगा. ती गोष्ट पुढे दत्तबाबांनीच्या याच्यात येईल, नंतर आपण करुणा त्रिपदीमध्ये बोलताना येईल. त्यामुळे आत्ता चालू विषय खंडित करून त्याविषयी काही बोलत नाही, पण त्याविषयी मी नक्की सांगेन. शिरोळच्या गोष्टीबद्दल ज्यांनी कोणी कमेंट केली होती त्यांचं नाव आत्ता स्मरत नाही, कारण अनेक 400-500 लोकांच्या कमेंट येत आहेत. मी कुणाकुणाला उत्तर देत बसू, पण त्यातल्या त्यात सार्वत्रिक उत्तर म्हणून देतोय की शिरोळची पण गोष्ट आपण नक्की बघूया. गुरुचरित्र हा विषय पण नंतर केव्हा तरी, आत्ता अशा स्थितीत नको. एकाने फार छान प्रश्न विचारला आहे की तुम्ही पुराणिक किंवा बाकीच्या फेसबुकवरती किंवा अन्य ठिकाणी लोक ज्या पद्धतीने परिवेश करून बोलता तसं न बोलता अगदी घरातल्यासारखं बोलता असं वाटतं, अशी एक कमेंट लिहिली आहे. त्याचं उत्तर मी मागे दिलेलं आहे की त्याला थोडं कारण पण आहे, खरं कारण पण आहे आणि थोडं व्यावहारिक कारण पण आहे. मी पुण्याच्या घरातनं वाडीला आलो तेव्हा छोटीशीच बॅग घेऊन इथे आलो होतो. त्यातमध्ये माझ्याकडे फक्त 2 सदरे आणि 2 माझे काही घरातले कपडे होते, तेवढंच फक्त गरजेपुरतं घेऊन आल्यामुळे आज एक आणि उद्या एक अशी अवस्था लॉकडाऊनच्या काळात असल्यामुळे आपल्याला वस्त्रापेक्षा बोलणं हे महत्त्वाचं असल्याकारणाने आळीपाळीने फक्त जसं त्या काकांचं सांगितलं तसं सध्या माझं कृष्णागिरी चालू आहे. अर्थात सगळी बॅग किंवा अन्य गोष्टी निगडीच्या घरात असल्यामुळे तिकडे होतो काही कारणाने, तर तिथे सगळी मोठी बॅग राहिल्यामुळे ते, आणि मग धोतर नेसा आणि सदरा घाला आणि ते उपरणं घ्या, भस्माचे पट्टे, गळ्यात रुद्राक्षाची माळ वगैरे, याची काही आवश्यकता नाही. बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण करून एक वाक्य सांगतो. बाळासाहेब ठाकरे असं म्हणायचे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, कीर्तनकार म्हणजे वक्ता हा श्रवणीय असावा, प्रेक्षणीय असू नये. म्हणजे तो लोकांना छान वाटावा असा असावा, पण कीर्तनकार किंवा तो वक्ता, कुठलाही प्रवचनकार कीर्तनकार हा प्रेक्षणीय कमी पण श्रवणीय असावा. तर श्रवणीय आपल्याला ऐकावंसं वाटत असेल, ज्याच्यामुळे आपल्या श्रवणाला मजा येत असेल, ज्याच्यामुळे आपल्याला श्रवणाने अधिकाधिक आनंद मिळत असेल, ते जर घडत असेल त्या श्रवणातनं, तर या बाह्याचाराला फार विशेष किंमत नाही आहे. पण बाह्याचार तर खूप केला, पण आतून जे पोचवायचे ते जर नीट पोचलं गेलं नाही तर फार पंचायत होईल. असतो अनेक जणांचे अनेक प्रश्न आहेत, म्हणजे छान कम्युनिकेट करण्यासाठी विचारलेले. सगळ्यांना काही 1 to 1 उत्तर देणं केवळ अशक्य आहे. तरी पण आपला आशीर्वाद असाच पाठीशी राहू द्या. आज बघता बघता 45 दिवस सलग झालेत. क्रमाक्रमाने ही मालिका कुठपर्यंत जाते ते आपण बघत राहूया, हरकत नाही. सगळ्यांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून आजच्या गुरुवारी वंदन करतो.
दत्तबावन्नी विषयी आपण मुळातनं पहिल्या एपिसोडपासनं 63 एपिसोड स्वतंत्रपणे हेडफोन लावून ऐका. आपल्याला त्याचा सात्विक आनंद मिळेल एवढी खात्री नक्की देतो. कारण ते सगळे भाग अतिशय श्रद्धेनं आपल्यापुढे ठेवलेले आहेत. दत्तगुरूंचे 24 गुरु, त्यापैकी 22 गुरूंचं शूटिंग झालं होतं म्हणून 26 मार्चचा शेवटचा एपिसोड झाला. त्याच्यानंतरचे एपिसोड शूट झाल्यानंतर पुढची दत्तबावन्नीवरचं निरूपण गुरुवारी पोस्ट होईल त्या चॅनलवरती. पण सध्या पहिल्या भागापासनं रंगावधूत महाराजांचं संक्षिप्त चरित्र ते 63व्या भागापर्यंतची एक प्लेलिस्ट चॅनलवरती एक्झिस्ट, म्हणजे तिथे उपलब्ध आहे. ती पण आपण ऐकू शकता. दत्तबावन्नीच्या अनुषंगाने जे जे आणखीन काही काही विषय आले ते पण आपण याच्यावरती ऐकू शकता. आणखीन आपण सगळे जिथे कुठे आहात तिथे सुखी राहा, सुरक्षित राहा, अशी दत्तचरणी प्रार्थना आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सन्तु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. पूर्णमदः पूर्णमिदः पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. अशी मंगलमय कामना करून आजच्या दिवशी वाणीला विराम देतो. उद्या 8:30 वाजता पुन्हा उपरती श्रद्धा समाधान या विषयावरती निराळी स्वतंत्र चर्चा करूया. काकांची गोष्ट सांगायची होती, सुमंत काकांची, ती आज सांगून पूर्ण केली. अनघा मातेचं वैशिष्ट्य आजच्या गुणधर्म दिनविशेषाचं करून झालं. सगळ्यांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो, दत्तचरणी ही सेवा अर्पण करतो. श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. पापन्तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं. त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावात् शक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. श्लोकपञ्चकमे तद्यो लोकमङ्गलवर्धनं. प्रपठेन्यतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्. अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त.